ऋषीमुनींना प्रश्न पडला, म्हणून ते जे ऋषीमुनी आहे ते ऋषीमुनी त्या दंडकारण्य वनामध्ये माघारी जायचा त्यांचा विचार तर होता, पण जाता येईना. त्या सर्व ऋषींनी मिळून एक बैठक घेतली आणि त्या ऋषींनी काय केलं, एक गायी आणली. गायी अतिशय म्हातारी झालेली गायी आणली आणि म्हातारी झालेली मरणासन्न अवस्थेमधली ही गायी. जेव्हा ही गायी आली त्यावेळेला ती गायी त्यांच्या अंगणामध्ये आणून बांधली, त्यांनी ऋषींच्या अंगणामध्ये आणून बांधली. आणि गौतम ऋषी सकाळी उठले, त्यांनी पाहिलं की एक गायी आहे आणि गायी काय करते, भगवंतांसाठी काही लावलेलं होतं, भाजीपाला वगैरे, झाडं, औषधं, तर ते खाऊ लागली ती गायी. आणि त्यामुळे गौतम ऋषींनी काय केलं, एक काठी घेतली आणि त्या गायीला असं स्पर्श केला, त्या गायीला स्पर्श केला. जसं गायीला स्पर्श केला तसं ती गायी मेली. ती मरायला झाली होती, कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. ती मरायला झाली होती गायी, पण निमित्त झालं की गौतम ऋषींनी त्या गायीचा स्पर्श केला आणि गौतम ऋषीकडून मारली गेली. आणि सगळे साधू म्हणले, म्हणे तुम्हाला गो हत्येचं पाप लागलेलं आहे आता, त्यामुळे म्हणले आता आपण नाही, आम्ही तुमच्याजवळ राहू शकत नाही. असा कालवा त्या ऋषीमुनींनी केला, कारण त्याला निघायचं होतं तिथनं. त्यावेळेला गौतम ऋषींनी ध्यान लावलं आणि गौतम ऋषींनी पाहिलं की ध्यानामध्ये, अरे या सर्व ऋषींनी तर जाणीवपूर्वक एक मरणासन्न असणारी, वृद्ध असणारी गायी आपल्या दारात बांधली. आणि त्यामुळे गौतम ऋषी इतके चिडले, म्हणले तुम्ही जाताय खरं त्या वनामध्ये, पण त्या वनामध्ये म्हटले तुम्ही सुखाने राहू शकणार नाही. म्हटले ते वन फार समृद्ध असेल, फळांनी, फुलांनी वगैरे, पाणी, झरणे, सगळं काही असेल, पण त्या वनामध्ये राक्षसांचा इतका सुळसुळाट असेल म्हणे, त्यामुळे तुम्ही सुखाने जगू शकणार नाही, असा शाप त्या गौतम ऋषींनी त्यांना दिला. सगळे साधू रडायला लागले, म्हटले महाराज क्षमा असावी, काय म्हणे फार मोठी चूक झाली आमच्याकडनं, तर तुम्ही काय करा, आम्हाला थोडंसं काहीतरी कन्सेशन द्या, काहीतरी आम्हाला. गौतम ऋषींना दया आली आणि गौतम ऋषींनी सांगितलं की ठीक आहे म्हटले की राक्षस तर भरपूर येतील म्हणले वनामध्ये, परंतु एक गोष्ट आहे म्हटले, काय, प्रभू रामचंद्र जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंतच राक्षस असतील. जेव्हा प्रभू रामचंद्र यांचा अवतार होईल आणि प्रभू रामचंद्र या वनामध्ये येतील त्यावेळेला म्हणे हे वन जे आहे हे सुखी समृद्ध होईल म्हणे, तोपर्यंत म्हणे राक्षसांचा फार तुम्हाला त्रास होईल. तर अशा प्रकारे हे जे वन आहे या वनाचं नाव पडलं दंडकारण्य वन. म्हणा सर्वांनी, काय, दंडकारण्य वन. कारण त्यांना दंड दिला, त्या ऋषींना त्यांनी दंड दिला. तर साधारणपणे हे वन कुठे आहे माहिती आहे आपल्याला सर्वांना. असं तसं पंढरपूर पासून सुरू झालं असं काही म्हणायला हरकत नाही. हे वन जो असा भाग आहे, सोलापूर, नंतर तुळजापूर, बीड, आणि मग अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, आणि पुढे तसंच नाशिक पर्यंत, नाशिकच्याही पुढचा भाग. तर हा जो सगळा प्रदेश आहे हा सगळा दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भयानक जंगल तिकडं होतं आणि काही डोंगर रांगा सुद्धा तिकडं होत्या. तर अशा प्रकारे या दंडकारण्य वनामध्ये प्रभू रामचंद्राने आता प्रवेश केलेला आहे. हरी बोल. सर्वात जास्त आनंद कुणाला व्हायला पाहिजे सांगा बरं मंडळी, कुणाला व्हायला पाहिजे? तुम्हाला झालाय का आनंद? सर्वात जास्त आनंद कोणाला व्हायला पाहिजे सांगा की आता? साधूंना, संतांना. का? राक्षसांचा वध करणार आहे प्रभू रामचंद्र, असा आशीर्वाद आहे. आणि तेव्हा ते वन जे आहे दंडकारण्य वन ते सुखी समृद्ध होणार आहे. पेटी पण वाजू शकतं, आपला हार्मोनियम आला नाही. संतांना आनंद झाला. वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंतांनी गाठी भेटी घेतल्या. त्या गाठी भेटी अनेक संतांच्या घेतल्या. या संतांमध्ये पहिले संत त्यांना भेटले शरभंग ऋषी. शरभंग नावाचे एक ऋषी होते, फार तपस्या करत होते. प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं या आशेनं हजारो वर्ष तपस्या करत बसले होते. त्या शरभंग ऋषींना सुद्धा भगवंताचं दर्शन झालं. त्यांनी प्रयाण केलं, भगवत धामाला प्रयाण केलं. पुढे त्यांना सुतीक्ष्ण मुनी भेटले. एक सुतीक्ष्ण मुनी नावाचं एक पात्र आहे रामायणामध्ये. तर हे जे सुतीक्ष्ण मुनी आहेत, हे सुतीक्ष्ण मुनी यांचा आश्रम सध्या पण आहे नाशिकच्या जवळपास. आम्ही गेलो होतो तिकडे सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमामध्ये. तर हे सुतीक्ष्ण मुनी त्यांना भेटले, त्यांनाही भगवंताचं दर्शन झालं. त्यानंतर अगस्त्य मुनी भेटले.
त्या अगस्त्य मुनींचंही दर्शन झालं. आणि त्या ठिकाणी अगस्त्य मुनींनी काय केलं, प्रभू रामचंद्रांना अनेक शस्त्र आणि अस्त्र दिलेली आहेत. अशा प्रकारे विविध संतांचे आशीर्वाद प्राप्त करत 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 प्रभू रामचंद्रांचं मार्गक्रमण चालू आहे. आणि अगस्त्य मुनींनी सांगितलं की तुम्ही काय करा, आता कुठं राहायचं. त्यांनी प्रश्न विचारला की काय केलं पाहिजे, मी पुढे जाऊन काय केलं पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत प्रभू रामचंद्र, परंतु गुरूंच्या आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली चालतायत. त्यांच्या परवानगीशिवाय एक पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही. आणि या ठिकाणी ते विचारतायत की अगस्त्य मुनींना आम्ही काय करायला हवं. अगस्त्य मुनींनी सांगितलं की तुम्हाला हे जे राक्षस लोक आहेत सगळे वनामध्ये, यांचा वध करायचा आहे, हे तुमचं प्रमुख काम आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक धनुष्यबाण देतो. त्यांनी काही धनुष्य आणि बाण सगळे त्यांना देऊन टाकले प्रभू रामचंद्रांना. म्हणले पण राहू कुठं. म्हणले इथूनच जवळ, या आश्रमाच्या जवळच तिथे म्हणे काय आहे तर पंचवटी नावाचं ठिकाण आहे. त्या पंचवटी ठिकाणामध्ये तुम्ही राहा म्हणे. ते ठिकाण राहण्यासाठी फार उत्तम आहे. का उत्तम आहे तर या ठिकाणापासून हे जे ठिकाण आहे पंचवटी, या पंचवटी मधून एक गोदावरी नदी वाहते म्हणे, गंगा वाहते म्हणे, गंगा. आणि त्यामुळे या ठिकाणी जे आश्रम आहे, हा आश्रम सुंदर. तुम्ही त्या ठिकाणी पाणी, ज्या ठिकाणी पाणी मुबलक असतं तिकडे आपण राहू शकतो. आणि फळ झाडं पण आहेत म्हणजे सुंदर सुंदर तिकडे. मग असं सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मणाबरोबर या पंचवटीकडे प्रयाण केलं. या पंचवटीमध्ये एक 5 मोठे मोठे वटवृक्ष होते. आणि त्यावेळेला ते विचारते सीता माता प्रभू रामचंद्रांना, प्रभू हे झाड इतके सुंदर आहेत, 5 वटवृक्ष, हे कसे काय झाड प्रकट झाले किंवा हे कुठून आलेले आहे झाड, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी एक कथा सांगितली. प्रभू रामचंद्र म्हणाले ही झाडं साधारण झाडं नाहीयेत. एकदा सूर्यदेवांची 2 पत्नी आहेत. काय नाव माहित आहे आपल्याला सूर्यदेवाच्या पत्नीचं नाव? एकीचं नाव आहे उषा आणि एकीचं नाव आहे छाया. तरी जी छाया आणि उषा यांच्यामध्ये थोडे मतभेद होतात. ही जी दुसरी पत्नी आहे उषा, हिच्यापेक्षा पहिल्या पत्नीवरती सूर्यदेव फार प्रेम करायचे. आणि जेव्हा हे प्रेम करायचे तेव्हा उषा रागावली. आणि जसं भगवंतांवर रागावून रुक्मिणी पंढरपूरमध्ये येऊन बसली होती, तशी ही जी उषा आहे, ही उषा रागावून त्या गोदावरीच्या तटावरती येऊन बसले तिकडे, जिथं तिने तपस्या केली. म्हणून त्या जागेला नाव पडलं तपोवन की जय. तुम्ही जर आज नाशिकला गेला, त्या नाशिकमध्ये एक ठिकाण आहे तपोवन. तर त्या गोदावरी नदीच्या किनारी हे तपोवन आहे. त्या तपोवनामध्ये हे तप केलं उषाने. सूर्यदेवांना विरह सहन होईना उषेचा. म्हणजे उषेला समजवण्यासाठी सूर्यदेव आपल्या रथामध्ये बसून सूर्यदेव प्रकट झाले तिकडे, त्या गोदावरीच्या कडेला आले तपोवनामध्ये. जेव्हा सूर्यदेव आले त्यावेळेला सूर्यदेवांनी पाहिलं की जी उषा आहे फार रागवलेली आहे. तिला समजावण्याचा प्रयत्न तर केला प्रभू सूर्यदेवाने, पण त्या उषाने काय केलं, ही उषा हिनं एका घोडीचं रूप घेतलं. घोडी, काय घोडी, त्या घोडीचं रूप घेतलं तिनं. आणि ते पळून जायला लागले तिथून. मला नाही तुमच्याशी बोलायचं, असं घोडीचं रूप घेऊन ती पळून चालली तिथून. इतक्यात सूर्यदेवानी काय केलं, तिनं घोडीचं रूप घेतलेलं पाहिलं उषाने, म्हणून सूर्यदेवानी सुद्धा घोड्याचं रूप घेतलं. आणि हे सूर्यदेव त्या घोडीच्या माग पळायला लागले. आणि हा सगळा प्रकार एक 5 ब्राह्मणाची मुलं पाहत होते. एक ब्राह्मण बालक होते. हे हा सगळा प्रकार पाहतायत की अरे आता तर ही एक स्त्री होती, घोडी बनली, आणि हा एक पुरुष होता, हा घोडा बनला, आणि एकमेकाच्या मागे पळत आहे ते. हा घोडा पळत आहे ह्या घोडीच्या पाठीमागे. ते हसायला लागले, 5 बालक हसायला लागले. आणि जेव्हा हसायला लागले त्यावेळेला त्या उषाने पाहिलं की आमच्याकडे पाहून हसताय, शाप देते म्हणे मी तुम्हाला.
काय शाप दिला त्या उषाने? तुम्ही 5ही मुलं म्हणे तुम्ही झाड बना, वटवृक्ष बना. अशा प्रकारे हे 5 मुलं जी आहेत, ही 5 मुलं या ठिकाणी झाड बनले, वटवृक्ष बनले. आजही तुम्ही जर नाशिक मध्ये गेला तर पंचवटी नावाचं ठिकाण आहे. पंचवटी म्हणजे 5 वटवृक्ष तिकडे आलेले आहेत. कोणी कोणी पाहिले? हात वरती करा. 5 झाडं पाहिले तुम्ही? बाकीने पाहिली नाहीत का? जवळच आहे इकडे नाशिक. तर गोदावरीच्या किनारी या ठिकाणी ही 5 झाडं या ठिकाणी आलेली आहेत. अशा प्रकारे या दंडकारण्य वनामध्ये पंचवटी नावाचं एक ठिकाण आहे आणि सुंदर अशी गोदावरी तिकडे उगम पावलेली आहे. सीता माता प्रभू रामचंद्रांना प्रश्न विचारते, अहो ही नदी कोणती आहे? तर त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणाले, हिचं नाव आहे गौतमी गोदावरी, हिचं नाव आहे गौतमी गंगा, असं नाव आहे. सीता माता विचारते की गंगा नदी तर हिमालयामध्ये उगम पावते, ही नदी इकडे आली कशी काय? असा प्रश्न सीता माता विचारते प्रभूंना. त्याला प्रभू रामचंद्र उत्तर देतात की गौतम ऋषी या ठिकाणी हा जो ब्रह्मगिरी पर्वत आहे, हा ब्रह्मगिरी पर्वतावरती गौतम ऋषी तपस्या करायची. आजही तो पर्वत आहे त्या नाशिक मध्ये, त्र्यंबकेश्वर मध्ये. या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गौतम ऋषींनी तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर गौतम ऋषींनी महादेवांना प्रसन्न केलं आणि महादेवांना प्रसन्न करून त्यांनी महादेवांना मागणं मागितलं की गंगा नदी प्रकट व्हायला पाहिजे, आमच्याकडे गंगा नदी पाहिजे इकडं. कारण साधू संतांना 2 गोष्टी लागतात, एक तर डोंगर लागतात आणि दुसरं नदी लागते. कारण डोंगरामध्ये आणि नदीमध्ये नामस्मरण वगैरे चांगलं होतं बरं का, शांत असतं. ही जी गंगा नदी आहे, ही गंगा नदी महादेवांच्या कृपेनं या ठिकाणी प्रकट होते आणि असं म्हटलेलं आहे की महादेवांच्या जटेमध्ये एक धारा या ठिकाणी प्रकट झालेली आहे त्र्यंबकेश्वर मध्ये आणि तिचं नाव झालेलं आहे गोदावरी मैया की. ह्या गोदावरीचं अजून एक नाव आहे गौतमी गंगा. काय नाव आहे? कारण गौतम ऋषींनी ती गंगा नदी तिकडे प्रकट केली म्हणून तिचं नाव झालं गौतमी गंगा. आणि या गंगेचं महात्म्य हे याच्यापेक्षाही जास्त आहे. जी हिमालयामध्ये उगम होणारी गंगा आहे त्याच्यापेक्षा गोदावरी नदीचं महात्म्य जास्त सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे त्याचं वर्णन काही संतांनी केलेलं आहे. भारताचा उत्तर भाग म्हणजे वरती आणि दक्षिण भाग म्हणजे खाली. तर आपण दक्षिण भागामध्ये येतो बरं का, आपल्यापासून महाराष्ट्रापासून खाली दक्षिण भाग चालू होतो भारताचा. म्हणून या गंगेला जी त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर गंगा उत्पन्न झाली, या गंगेला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. काय म्हटलं जातं? दक्षिण गंगा. आणि असं वर्णन आहे शास्त्रामध्ये, संतांचंही म्हणणं आहे की हिमालयामध्ये उगम पावणारी जी भागीरथी गंगा आहे, ही भागीरथी गंगा एक वेळ असा येईल की ही गंगा नष्ट होणार, विलुप्त होणार, असंही शास्त्रामध्ये वर्णन आहे. पण हिमालयातली गंगा जरी लुप्त झाली, पण ही जी गोदावरी नदी आहे ती कधीच विलुप्त होणार नाही असं वर्णन आहे. हरी बोल. म्हणून गंगेपेक्षाही गोदावरीचं महात्म्य असं सांगितलेलं आहे. तुम्ही जर नाशिकला गेला कधी तर तिथे तुम्ही जेव्हा फिराल आणि लोकांकडून तुम्ही ऐकाल, तिकडे गोदावरी असं कधीच म्हणत नाहीत लोक. तिकडे काय म्हणतात माहिती का? गंगाच म्हणतात. तुम्ही नाशिकला कधी गेला तर पहा, तिथले लोक त्या गोदावरीला काय म्हणतात? गंगा नदी म्हणतात. गंगा नदी आहे, गंगा नदी आहे. आणि ही गंगा नदी या त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरीवर उगम पावली आणि तिथून ही गंगा नदी वाहत 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 गेली. आणि असं वर्णन आहे की प्रभू रामचंद्रांनी ही जी गोदावरी नदी आहे जिथून उगम पावलेली आहे, तिथून ही गोदावरी नदी
जिथं समुद्राला मिळते ही सगळी भूमी. प्रभू रामचंद्रांचा मार्ग कसा आहे दंडकारण्य वनामध्ये, तर गोदावरीच्या काठाकाठाने प्रभू रामचंद्र गेले. गोदावरी नदीचा काठ प्रभूंनी नाही सोडला. विचार करा, भगवंताला ती नदी किती प्रिय असेल. आणि आज असं शास्त्रामध्ये वर्णन आहे, आज नाही सापडणार तुम्हाला, पण जवळजवळ 96 कोटी तीर्थ त्या गोदावरीच्या काठावर वसलेली आहे. अशीच ही महाराष्ट्रामधून खाली जाते गोदावरी, आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि तिकडे परत समुद्राला मिळते. आणि ही 96 कोटी तीर्थ त्या गोदावरीच्या कडेला आहेत. प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने ही गोदावरीचा काठ पवित्र झालेला आहे. जसं आपल्याला माहिती आहे की नर्मदेची परिक्रमा असते, बरोबर आहे का? नर्मदेची परिक्रमा बरेच लोक करतात. तर साधारणपणे किती दिवसाची असते नर्मदा परिक्रमा माहिती आहे आपल्याला? 3 वर्ष 3 महिने 3 दिवस नर्मदेची परिक्रमा म्हणजे खरी परिक्रमा एवढी असते. काही जण मग ते एका महिन्यात पूर्ण करतात किंवा काय 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 बरंच शॉर्टकट पण आहे त्याचा. तसं गोदावरी मैयाची पण परिक्रमा सांगितलेली आहे. गोदावरी मैयाची परिक्रमा आहे 12 वर्ष 12 दिवस अशी परिक्रमा आहे गोदावरी. आपल्यापैकी कोणी इच्छुक आहे करायला? हात वरती करा. इच्छा आहे का म्हटलं? फक्त एक दोघांनी हात वर केलाय. बरं वाटतं. ह्या नदीच्या कडेने जेव्हा परिभ्रमण करतो ना आपण, हा विषय मोठा आपला विषय राहून जाईल खरं, तर वैराग्य उत्पन्न होत. असं म्हणतात की नर्मदेची जर परिक्रमा केली तुम्ही 3 वर्ष 3 महिने 3 दिवस, जर खरंच चालत परिक्रमा केली, शक्यता फार कमी आहे की पुन्हा तुम्ही घरी माघारी या. 100% तुम्हाला वैराग्य उत्पन्न होईल. अनेक मोठे मोठे लोक गेलेले आहेत पण माघारी नाही आले. तशी गोदावरीची परिक्रमा करण्याची पहिली परंपरा होती. अशा प्रकारे ही गोदावरी जी आहे, या गोदावरीच्या कडेला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणांना झोपडी बांधलेली आहे. आणि या ठिकाणी लक्ष्मण महाराज जे आहेत फळं फुलं लाकूड फटा सगळं गोळा करतायत, गोदावरीचं पाणी आणतायत. अतिशय सुंदर परिसर आहे हा गोदावरीचा. पण प्रभू रामचंद्र विचार करतात की अरे मी चांगलं जीवन जगतोय इकडे या गोदावरीच्या कडेला, पण माझा जो जग प्राकट्य झालंय या जगामध्ये कशासाठी झालंय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा वध करण्यासाठी माझं प्राकट्य झालेलं आहे. मी काही ते क्रीडा करायला नाही आलो गोदावरीच्या कडेला. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने आपली खरी लीला सुरू केलेली आहे. आणि हे नाशिक हे नाव का पडलं याचंही आज विश्लेषण होईलच. या पंचवटीमध्ये भगवंताने जेव्हा लीला सुरू केली आपली, लक्ष्मण महाराज स्वभावाने थोडेसे रागीट आहेत आणि थोडे कडक पण आहेत. मग लक्ष्मणाच्या हातून जेव्हा ते लक्ष्मण महाराज फिरायचे त्या वनामध्ये, एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सांब. हा सांब वेगळा बरं का, महाभारतातला सांब वेगळा. या सांबचं त्यांच्या हातून बाण लागून मृत्यू झाला, वध झाला असं वर्णन आहे. आणि त्यामुळे जेव्हा लक्ष्मण महाराज या ठिकाणी आले, सांबचा मृत्यू झाला. हा सांब कुणाचा पुत्र होता? असं म्हणलेलं आहे की शूर्पणखेचा पुत्र होता. शूर्पणखा कोण? कुणाची बहीण? तुमची आहे, आमची नाही. शूर्पणखा ही रावणाची बहीण. आणि या शूर्पणखेचा मुलगा सांब मारला गेला लक्ष्मणाकडून. हे जेव्हा या शूर्पणखेला कळालं, त्यावेळेला ही शूर्पणखा इतकी रागावलेली आहे आणि तिने विचार केला, हा लक्ष्मण कोण, याला शोधायचं आहे. म्हणजे
असं भावार्थ रामायणामध्ये वर्णन आहे की शूर्पणखेचा मुलगा मारला म्हणून तिला राग आला. पण वाल्मिकी रामायण आणि बाकीच्या रामायणामध्ये जर वर्णन ऐकलं तर थोडं वेगळं आहे. त्याच्यामध्ये वर्णन आहे की या शूर्पणखेला वेगळंच काही करायचं ब्लूटूथ होतं. कनेक्ट होणं हे कळलं ना मला. ही शूर्पणखा जी आहे रावणाची बहीण, मी ही बंद केलं पण मला. राक्षस आहे बरं डाटा का. बंद केल्यावर काय असतं? रावणही राक्षस आहे, कुंभकर्ण राक्षस आहे, त्याची बहीण पण राक्षस आहे. हं? जसं वृंदावनाच्या लीलेमध्ये पूतना, अघासूर, बकासूर हे सगळे राक्षस अँड फॅमिली, चांडाळ चौकडी करणारे लोक. तर या ठिकाणी ही जी पूतना आहे, ही जी शूर्पणखा आहे, ही शूर्पणखा आकाशातून भ्रमण करायची. आकाशातून भ्रमण करायची पूतनेसारखंच. त्यांना खेचरी म्हणतात. हं? ख म्हणजे आकाश. त्या आकाशातून भ्रमण करणारी खेचरी आकाशातून भ्रमण करायची. आणि आकाशातून भ्रमण करता करता अशी उडायची. आकाशातून उडता उडता ती त्या गोदावरीच्या काठावरती ती शूर्पणखा आलेली आहे. आणि आकाश मार्गाने जाताना तिने पाहिलं की एक अतिशय सुंदर असं रूप पाहिलं तिला त्या पंचवटीमध्ये. काय वर्णन करायचं त्या रूपाचं. थोड्या वेळासाठी तिला वाटलं की अरे कामदेव तर नाही ना आले इकडे. कामदेव तर नाही ते. नाही कामदेव नाही. कामदेव तर त्याला अंग नाही ना, अनंग आहे. महादेवाने जाळून भस्म केलंय त्याला. तो कसं काय एवढा असा सुंदर दिसेल इकडे, त्याला प्रश्न पडला. ओ ओ ओ हा इंद्र तर नसावा, स्वर्गाचा राजा गोदावरीच्या कडेला बसलाय. नाही हा इंद्र नाही असू शकतो, कारण इंद्राच्या अंगावर 1000 डोळे आहेत. हा तर इतका सुकुमार आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. या सूर्याला सुद्धा फिक्का पाडणारे यांचं सौंदर्य, तेज, प्रकाश. कोण बरे असावा हा पुरुष, त्या शूर्पणखेच्या मनामध्ये प्रश्न आला. आणि ही जी शूर्पणखा आहे म्हणजे महादेव आहेत का? महादेव नाही, महादेव पण नसतील हो. महादेवांना 3 डोळे आहेत ना. महादेव पण नाहीत. विष्णू आहेत का? हे विष्णू नाही. विष्णूला 4 हात आहे, शंख चक्र गदा पद्म. नाही हे विष्णू नाही असू शकत आहे. मग ती शूर्पणखा विचार करते. प्रभू रामचंद्रांना बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली त्या शूर्पणखेच्या मनामध्ये. आणि ही शूर्पणखेने काय केलं, एका सुंदरीचं रूप घेतलं. अतिशय सुंदर रूप घेतलं या शूर्पणखेनं. आणि ती ही शूर्पणखा रामाच्या पुढे आली. रामाला म्हणाली, तू कुणाचा बरे पुत्र आहेस? तुझं नाव काय आहे? आणि तू अशी वल्कल वस्त्र, वनवासाचं वस्त्र का घातलंय तू? प्रभू रामचंद्रांना शूर्पणखा विचारते आणि म्हणते, इतकं सुंदर रूप तुमचं, एवढं तारुण्य, ऐन तारुण्यामध्ये तुम्ही आहात, तुमचं तारुण्य तुम्ही वाया का घालवताय? प्रभू रामचंद्रांना विचारते ही शूर्पणखा. असं गीत रामायणामध्ये वर्णन करतात की शूर्पणखा जी आहे, शूर्पणखा विचारते, कोण तू कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. शूर्पणखा एक राक्षसी वृत्तीची व्यक्ती कशी असते असं वर्णन तुम्हाला येत आहे. शूर्पणखा अतिशय सुंदर मुलीचं रूप धारण केलेलं आहे तिने. आणि शूर्पणखा आता गोड गोड बोलायला लागलेली आहे. आणि काय म्हणते, कोण कुठला तू राजकुमार, अरे श्यामवर्णाच्या, माझा स्वीकार तरी कर. मग प्रभू रामचंद्र विचारतात, तू कोण आहेस? तू कोण आहेस? तिनं परिचय दिला. काय परिचय दिला? शूर्पणखा मी रावण भगिनी, याच वनाची समज स्वामिनी, अगणित रूपे घेऊन करते मनोमणी संचार, कोण तू कुठला राजकुमार, कर माझा स्वीकार. शूर्पणखा म्हणते की मी रावणाची बहीण आहे. अहम शूर्पणखा नाम राक्षसी कामरूपिणी. माझं नाव काय म्हणे? शूर्पणखा. आणि ओळख काय सांगितली? मी रावणाची बहीण आहे बरं का, मी रावणाची बहीण आहे.
आणि माझ्यामध्ये काम उत्पन्न झालंय तुम्हाला पाहून, मला तुम्ही आवडलाय. आणि मग पुढे म्हणते, भगिनी राक्षसेंद्रस्य महात्मनः, हे महान पुरुषा, मी रावणाची बहीण आहे. आणि मग म्हणता पुढे म्हणते, तुझ्यासाठी मी झाले तरुणी, 16 वर्षा मधुर भाषिणी. हे राम, तुझ्यासाठी मी काय केलेलं आहे, 16 वर्षी मी 16 वर्षाच्या तरुणीचं रूप घेतलेलं आहे. आणि मी मधुर भाषिणी झालेली आहे. तशी मी मधुर भाषिणी नाहीये, मला गोड बोलणं आमच्या नशिबात नाही, आमच्या स्वभावात नाही, पण मी केवळ तुझ्यासाठी म्हणून गोड बोलते बरं का. आणि मी 16 वर्षाच्या तरुणीचं रूप घेतलेलं आहे. तुला पाहता मनात मनमत जागू देहंकार, कोण तू कुठला राजकुमार, कर माझा स्वीकार. तुम्हाला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये आता प्रेम उत्पन्न झालेलं आहे, तुम्ही माझा स्वीकार करा. आणि पुढेही म्हणते, तुम्ही कोण आहे मला माहित नाही बरं का. मला नठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिसुत, प्राणनाथ हो माझा रामा, करू सौख्य संसारा. सुरपणाका काय म्हणते भगवंताला, तो दशरथ वगैरे काही मला माहित नाही बरं का. राक्षस कसे बोलतात बा, राक्षस म्हणजे तो तेवढ्या पुरता संबंध ठेवणार, जाण नाही ठेवणार. आता बाप असल्याशिवाय मुलगा येईल का हो. ते मला दशरथ वगैरे काही माहित नाही बरं का. मला फक्त तूच माझ्या मनात भरलेलं आहे, आणि माझा प्राणनाथ होशील का, आपण दोघं मिळून सुखाचा संसार करू. प्रभू रामचंद्रांना ती बोलते सुरपणाका. आणि मग ती म्हणते, शेजारी एक स्त्री बसलेली आहे, सीता मैया की जय. इतकी सुंदर आहे सीता. हे राक्षसीने पाहिलं त्या सुरपणकेने. आणि राक्षसी लोकांना सहन नाही होते अशा गोष्टी, आपल्यापेक्षा कोणी वरचढ असलेलं. ज्यांना ज्यांना सहन होत नाही त्यांनी समजायचं की आपण राक्षस आहे. दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही, दुसऱ्याचं सौंदर्य सहन होत नाही, दुसरे मोठे झालेले सहन होत नाही, आपल्या पुढं कुणी गेलेलं सहन होत नाही, समजायचं आपण सुरपणकेची अवलाद आहे. तर ही जी सुरपणका आहे, सीतेकडे बघितल्यानंतर मात्र सुरपणकेला तळपायाच्या मस्तकाला घेतली तिची. आणि तिने काय विचार केला, काय म्हणाली ती, तुला न शोभे ही अर्धांगी, दूर लोटतो कृप कृशांगी, समीप आहे तुझा तिच्या मी, क्षणी करीते संवाद. अरे ही कुरूप स्त्री कुठनं आणली तुम्ही. मी एवढी सुंदर आहे. अर्थातच सुरपणखा एवढी सुंदर नव्हती सीतेसारखी, पण ती विचारते की मी एवढी सुंदर आहे, ही असली कुरूप स्त्री कुठनं आणलीस तू. तिला रिजेक्ट कर, तिला टाकून दे, मी आहे ना, माझ्याशी लग्न कर. अहो बायको आहे त्याची, तिला माहिती आहे आणि हे सगळं बोलणं कुठं चालू आहे माहिती आहे का तुम्हाला, सीतेच्या पुढे चालू आहे. सीतेच्या पुढेच म्हणते, हिला कशाला, मी आहे ना तुझ्या बरोबर, माझ्याशी लग्न कर, आपण दोघं संसार करू. आजकाल असं चालू आहे सगळं समाजामध्ये. हे सुरपणकेचेच प्रोडक्शन आहे. तर माझ्या संगे राहुणी अविरित अलिंगणाची आस उफाळे, तणुमणी अणिवार, कोण तू कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. भगवान म्हणले अजून थोडीशी इंट्रोडक्शन, काहीतरी सांग तुझ्याबद्दल. अहम शूर्पणखा नाम राक्षसी, कामरूपिणी भगिनी राक्षसेंद्रे महात्मना. अहो मी विश्रवा आणि कैकसी यांची मी मुलगी आहे आणि मी प्रसिद्ध आहे. स्वतःचं गुणगान जर स्वतःच करणारे कोणी असतील, ते सुद्धा हे शूर्पणखेचे प्रोडक्शन आहेत. स्वतःचं गुण स्वतः गायचं नसतं. ही शूर्पणखा सांगायला लागली, मी फार प्रसिद्ध आहे बरं का. कशासाठी प्रसिद्ध आहे मी लांब लांब नखांसाठी प्रसिद्ध आहे. शूर्पणखेची नख जे आहेत ना, अशी मोठी मोठी होती. आणि ती म्हणली मी लांब नखांसाठी प्रसिद्ध आहे.
आणि मोकळे सोडलेल्या केसांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून कधी नख नाही वाढवायला पाहिजे. हे नख वाढवणं आपल्या संस्कृतीमध्ये नाहीये. आजकाल बरेच जण अशी मोठी मोठी नख वाढवत आहेत. आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात त्यांना सूर्पनखेची उपमा द्यायला हवी. कारण नख वाढवणं, आता या व्यासासनावर बसून मला हा विषय बोलता येत नाही, पण फार बेकार आहे. नख कधीच नाही वाढवायला पाहिजे. जे वाढवायला पाहिजे ते वाढवत नाही आपण, नाही त्या गोष्टी वाढवतो. आणि केस मोकळी सोडलेली आहे तिने. ती म्हणली मी 2 गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एकतर मोठ्या मोठ्या नखांसाठी मी प्रसिद्ध आहे आणि रूप बदलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे म्हटली. काय बदलण्यासाठी? मी रूप बदलते, मी चेटकीन आहे, चेटकीन, असं शूर्पणखा म्हणाली. आणि माझा भाऊ रावण त्याचं नाव, आणि त्याला तोंड किती? 10 तोंड आहेत म्हणे माझ्या भावाला. ओळख करून देते ते. माझ्या भावाला 10 तोंड आहे. माझा दुसरा भाऊ कुंभकर्ण आहे. 6 महिने एकदा झोपला की उठत नाही म्हणे, आणि उठला की त्याला एवढं खायला लागतं. सगळं काही वर्णन करायला लागली ती. गाडीभर मांस लागतं म्हणे त्याला खायला, एकदा उठला 6 महिन्यातून. आणि माझा तिसरा भाऊ आहे, पण मला तुम्हाला सांगावंसं वाटत नाही, आमच्या कुळाला लागलेला कलंक आहे तो. नाव त्याचं बिभीषण आहे. देवाच्या नादी लागून वाया गेलाय. हरे कृष्णामध्ये गेल्यामुळे वाया गेलेला आहे. सारखा राम राम करतो, कृष्ण कृष्ण करतो. मला नाही आवडत तो, पण आहे आमच्या घरी एक अशा प्रकारे ओळख करून दिली स्वतःची शूर्पणखेनं प्रभू रामचंद्रांना. काय सुंदर इंट्रोडक्शन दिली. आणि मग माझ्या बरोबर माझे चुलत भाऊ पण आहेत. त्यांचं नाव आहे खर आणि दूषण. काय नाव आहे? खर आणि दूषण. खर म्हणजे गाढव संस्कृतमध्ये. ते दोघंही या दंडकारण्य वनामध्ये राहतात. आणि काय करतात म्हणे, हे माझे 2 भाऊ आहेत ना, ते त्यांचं एकच खाद्य आहे म्हणे, साधू संतांना खाऊन टाकायचं, ऋषी मुनींना खाऊन टाकायचं. जेव्हा प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये प्रवेश केला, अगस्त्य मुनींच्या आश्रमाजवळ त्यांनी पाहिलं की जे हाडांचा डोंगर झाला होता, हाडांचा डोंगर. प्रभू रामचंद्राने विचारलं, काय म्हणले हा डोंगर हाडा कशाचा आहे? ते म्हणले, अहो हे जे खर आणि दूषण आहेत ना, हे याने या साधू संतांना खाल्लेलं आहे म्हणे, त्यांची हत्या केलेली आहे, त्यांची ती हाडं आहेत म्हणे. बघा तुम्ही, त्यांचं खाद्यच त्या खर आणि दूषण. हे तिचे भाऊ, त्या शूर्पणखेचे भाऊ. या शूर्पणखेने प्रभू रामचंद्रांची स्तुती करायला सुरू केलं. राक्षस लोक कसे बोलतात पहा, अतिशय चलाक असतात राक्षस लोक. ही शूर्पणखा बोलते, अरे 14 भुवनामध्ये मी तुमच्यासारखा सुंदर पुरुष पाहिला नाही, आणि माझ्यासारखी सुंदरी पण मी अजून पाहिली नाही. शूर्पणखा म्हणते. आणि मग म्हणते, पण ही काळी स्त्री कोण आहे तुमच्या शेजारी? ही काळी कोण आहे? सीतेला म्हणते, ही काळी स्त्री काय तुम्हाला शोभत नाही, हिच्या बरोबर का राहता? अहो माझ्यासारखी धष्ट पुष्ट स्त्री पाहिजे तुम्हाला. थोडीशी अंगाणी मोठी होती शूर्पणखा. ती म्हणले, बघा म्हणे माझी शक्ती किती आहे म्हणे, माझ्यासारखी हट्टी कट्टी बायको पाहिजे तुम्हाला, एवढी नाजूक बायको तुम्हाला कशाला? सीतेच्या पुढेच म्हणते. आणि मग काय करू माहितीये का, आपण ह्या काळीला मारू, आपण या सीतेला मारू, आणि आपण दोघं लग्न करू. सरळ सरळ प्रपोजल. ही राक्षसी वृत्ती आहे. शूर्पणखेने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, अहो आपली जोडी एवढी सुंदर आहे की लाखात एक आहे. ब्रह्माजीनी आपल्या गाठी आधीच बांधलेल्या आहेत म्हणे. त्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न करा. मला लगीन कराय पाहिजे, मला रामच नवरा पाहिजे. शूर्पणखेनं चालू केलं तिचं गाणं. पण तुम्ही पण काय लय लायक आहे असं नाही माझ्यासाठी, रामाला म्हणते. काय बाई होईल ती म्हणते, तुम्ही पण काही जास्त लायक आहे असं नाही माझ्यासाठी, पण असू द्या, तुमच्यापेक्षा अजून कोणी चांगला भेटला नाही, काय करायचं. त्यामुळे म्हणे तुमच्याशी लग्न करते मी, असू द्या, थोडा कॉम्प्रोमाइज करते, ऍडजस्ट करून घेते तुमच्या बरोबर. आणि मग रामाने विचार केला, काय बाई आहे हो,
आता तर म्हणले की तुम्ही सुंदर आहे, 14 भुवनामध्ये असा पुरुष पाहिला नाही. आता म्हणते की तुम्ही पण काय लय सुंदर आहे असं नाही, पण आता मी ऍडजस्ट करते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, माझ्यापेक्षा सुंदर मिळालं तरी पळून जाणार मला सोडून, असाच अर्थ झाला की. मग प्रभू पण हुशार होते. प्रभू रामचंद्र म्हणाले, अगं मी शादीशुदा आहे, मी माझं लग्न झालेलं आहे, माझी बायको बरोबर आहे, आणि मग तू काय कर, माझा भाऊ आहे तिकडे लक्ष्मण, लक्ष्मणाकडे तू जा म्हणे. लक्ष्मणाचं अजून लग्न झालं नाही. प्रभू रामचंद्र खोटं बोलले चेष्टेने. ते म्हणले लक्ष्मण अजून कुमार आहे, लक्ष्मणाकडे तू जा. असं म्हणल्यानंतर मग शूर्पणखेला, प्रभू खोटं बोलले कारण शूर्पणखा खोटं बोलली होती. शूर्पणखा काय म्हणाली होती, तुमच्यापेक्षा सुंदर कोणी नाही, माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही, अशी बोलली होती. म्हणून प्रभूही खोटं बोलले, म्हणले लक्ष्मणाकडे जा आणि लक्ष्मण जे आहे, लक्ष्मण तुझ्याशी लग्न करतील. शूर्पणखेने लगेच चेंज केलं माइंड, तिचं मन बदललं तिचं. म्हणले लक्ष्मण तुमच्यापेक्षा सुंदर आहे. लगेच तिकडे गेली. तिथेच लगेच एका झाडाखाली लक्ष्मण बसले होते. लक्ष्मणाकडे गेली आणि म्हटले, तिनं सगळा पुन्हा ती पाडा वाचून दाखवला. जगात विश्व 14 भुवनामध्ये तुमच्यासारखा सुंदर कोण नाही, माझ्यासारखी सुंदरी कोण नाही, मी एक चेटकी नाही, मी रावण माझा भाऊ आहे, कुंभकर्ण माझा भाऊ आहे, विभीषण माझा भाऊ आहे, मी अशी आहे तशी आहे. आपल्या दोघांच्या गाठी लग्नाच्या स्वर्गात बांधलेल्या आहेत ब्रह्मदेवांनी, आणि आपण दोघं सुखाने संसार करू. पुन्हा तो पाडा तिनं वाचून दाखवला लक्ष्मणापुढे. लक्ष्मण हसायला लागला आणि म्हणले काय पाहिजे. पुन्हा म्हणले मला लगीन करायला पाहिजे, विल यू मॅरी मी. लक्ष्मण म्हणले नो नो सॉरी जी. म्हणले मला नाही. म्हटले मी ऑलरेडी आय एम मॅरिड, माझं लग्न झालेलं आहे म्हणे, माझं पण लग्न झालेलं आहे, उर्मिला माझी बायको आहे म्हणे. शूर्पणखेला सांगितलं. शूर्पणखा म्हणते नाही असू द्या म्हणे, मला रामाने पाठवले तुमच्याकडे म्हणे. लक्ष्मण पण हुशार होते. लक्ष्मण म्हणले माझ्याशी लग्न करून काय मिळणार ग बाई तुला, मी कोण आहे माहितीये का, मी रामदास आहे, मी प्रभू रामचंद्रांचा दास आहे, छोटा भाऊ आहे, आणि तू जर माझ्याशी लग्न केलं तर मग म्हटले तू पण दासी होशील. तुला काय बनायचं आहे, दासी बनायचं आहे की राणी बनायचं आहे. शूर्पणखा म्हणते मला तर राणी बनायचंय बाबा, मला दासी नाही बनायचंय. म्हणून तेव्हा ते म्हणते ठीक आहे, तुला राणी बनायचं तर रामाशी लग्न कर, माझ्याशी कशाला लग्न करतेस. शूर्पणखेला ते पटलं बोलणं. पुन्हा तिने यू टर्न घेतला, पुन्हा रामाकडे आली आणि म्हणली अहो मला तुमच्याशीच लग्न करायचंय. म्हणले का, तू तर म्हणतोय दास आहे, तुमचा दास आहे म्हणतो तो. दास नाही म्हटले, मी आत्ताच म्हणले त्याच्या नावाने एक राज्य दिलेलं आहे लखनपुरी. लखनपुरी नावाचं एक राज्य आहे. सध्या त्याला लखनौ असं नाव पडलेलं आहे. काही तथाकथित लोकांनी त्याचं नाव बदललेलं आहे लखनौ. तर लवकरच अपेक्षा आहे की आमचे सरकार त्याचं नाव लखनपुरी करतील. हरी बोल. गावांची नावही बदलायला हवी, हे फार महत्वाचं आहे. आपण काय डोळे झाकलेले हिंदू, आपलं काय वाटत नाही. म्हणजे अशी काही गावाची नावं त्या लोकांनी बदललेली आहेत पूर्वी, तर ते पुन्हा नावं नीट व्हायला हवी. तरी लखनपुरी लखनपुरी म्हणे मी दिलेली आहे, आणि लखनपुरीचा राजा आहे तो. तरी सुद्धा आता मात्र शूर्पणखेचा अपमान व्हायला लागला. काय फुटबॉल सारखं इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि मग हे झाल्यानंतर या ठिकाणी राम म्हणाले की ठीक आहे. पुन्हा लक्ष्मणाकडे पाठवलं तिने. रामाने लक्ष्मणाकडे पाठवल्यानंतर लक्ष्मण जो आहे तो तिला म्हणाला काय मूर्ख स्त्री आहे तू, थोडी काडीवर तरी तुला लाज आहे का. आम्ही दोघंही लग्न झालेली माणसं, आणि तू जबरदस्ती आमच्यावर करते की लग्न करा लग्न करा लग्न करा म्हणून. तिचा अपमान केला बोलून लक्ष्मणाने. पुन्हा आली म्हणून असा अपमान केल्यानंतर हा सगळा प्रसंग सीतामातेने पाहिला. हे इकडून तिकडं जायची, आणि सीतामातेला हसायचं आवरलं नाही. थोडीशी आमची सीता हसली, आणि शूर्पणखेने मात्र तिचा अपमान झाला आणि सीता हसली. आणि हे सगळं घडतंय कुणामुळं, हिच्यामुळेच ना. ह्या सुंदरीमुळे घडतंय सगळं, या सीतेमुळे घडतंय ना. ही सीता नसती तर आज तुम्ही माझ्याशी लग्न केलं असतं.
म्हणून इतकी रागावली आणि तिनं काय केलं, त्या सीतेवरतीच धाव घेतली आणि मूळ रूपामध्ये आली, राक्षसी रूपामध्ये आली ही शूर्पणखा आणि सीतेच्या अंगावर धावून गेली. जशी ही सीतेच्या अंगावर धावून गेली, प्रभू रामचंद्र म्हणले, लक्ष्मणा धाव. लक्ष्मणाला हाक मारली भगवंताने. असं लक्ष्मणाला हाक मारली आणि लक्ष्मण हातामध्ये शस्त्र आहे, लक्ष्मणाच्या तलवार आहे असं म्हटलंय, काही ठिकाणी वेगळं वेगळं वर्णन आहे. लक्ष्मण आला आणि लक्ष्मणाने काय केलं, त्या शूर्पणखेचं पहिल्यांदा नाक कापलं असं वर्णन आहे. नाक कापलं आणि नाक कापलं कारण ती म्हटली होती ना, काय म्हटली होती, या तिन्ही लोकांमध्ये सुंदर नाही म्हणे माझ्यासारखं कोण. आणि मनुष्याचं सौंदर्य कशामध्ये आहे मंडळीनो, नाकात. नाकात सौंदर्य आहे. आपण एखादी मुलगी बघायचा कार्यक्रम वगैरे असेल आणि मुलगी बघून आला तर मग काय पहिला प्रश्न विचारला जातो, काय मुलगी कशी आहे, नाकी डोळी ठीक आहे का. नाकी डोळे एक वेळ चखनी असली तर चालेल पण नकटी नको. नाकी डोळी ठीक आहे का, हा पहिला प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जातो. म्हणून लक्ष्मणाने तिचं नाकच कापलं, कारण स्वतःला लय टेंबा मिरवत होती की काय मी एवढी विश्व सुंदरी आहे म्हणे, मिस युनिव्हर्स, म्हणून तिचं नाक कापलं पहिल्यांदा. आणि तसंही समाजामध्ये आपण आपल्या म्हणी प्रचलित आहेत, नाकावरनच प्रचलित आहेत. काय प्रचलित आहे, काय झालं की म्हणतात कुणाच्या मुलाने काही गडबड केली, मुलीने गडबड केली की लोक काय म्हणतात, काय नाही हो आमचं नाक कापलं बघा आमच्या पोराने, आमच्या पोरीने नाक कापलं बघा आमचं, काय ठेवलं नाही. खरं खरं कापलेलं असतं का नाक, नाही. पण ही म्हण तेव्हापासून प्रचलित झालेली आहे, काय नाक कापलं, कारण तिला फार अहंकार झाला होता, मी रावणाची बहीण आहे, मी एवढी शक्तिशाली आहे. त्याचं एक कारण नाक कापण्यापाठीमागचं कारण. आणि म्हणून आणि कान का कापले हो, कान. तर असं म्हणलेलं आहे की जेव्हापासून आली बाया बडा 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 बडाच करते, स्वतःच गुणगान स्वतःच गाते, आम्हाला काही बोलूच देईना. साक्षात भगवंत पुढे आहेत त्यांचंही ऐकून घेणं, लक्ष्मणासारखे गुरुवर्य पुढे आहेत त्यांचंही ऐकून घेणं, हिच्या तोंडाचा पट्टा चालूच आहे या शूर्पणखेच्या. म्हणून ही बडबड करते, आमचं काही ऐकूनच घेत नाही, म्हणून तिचे कान कापले, दोन्ही कान कापले शूर्पणखेचे. कारण माणसानं थोडं ऐकण्याची वृत्ती बाळगायला पाहिजे. बऱ्याच लोकांना सवय आहे की ऐकून घेत नाहीत, आलं की थोडं चालू करतात बडबड बडबड बडबड. आणि म्हणून ही जी शूर्पणखा आहे, या शूर्पणखेला लक्ष्मणाने दंड दिला पण जीवे मारलं नाही. तिचा गळा पण कापू शकत होते शूर्पणखेचा, पण सीता पुढे आहे ना, सीता घाबरेल म्हणून शूर्पणखेला मारलं नाही. आणि सीता घाबरते असं पण आहे. आणि दुसरी गोष्ट, सीताचं हृदय इतकं मोठं आहे की आईची भावना आहे. काल आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये जयंत ची कथा पाहिली, इतका नालायकपणा केला या जयंतने, इंद्रपुत्र. पण तरी सुद्धा आईचं हृदय आहे ना शेवटी, त्या जयंतला माफ करा म्हणले सीता माता. आणि त्यामुळे जरी शूर्पणखेला जरी मारण्याचा प्रयत्न केला असता तरी सुद्धा काय केलं असतं, मारू नका हीच इच्छा आहे सीता मातेची. कारण शूर्पणखा सुद्धा त्या सीतेचीच कन्या आहे एका दृष्टिकोनात. हे राम आणि सीता सगळ्या जगाचे आई बाबा आहेत आणि त्यामुळे सगळी लेकरं आपलीच आहेत. आणि म्हणून तिला मारलं नाही. आणि त्यामुळे ही जी शूर्पणखा आहे, या शूर्पणखेला इतका राग आलेला आहे. आणि ही शूर्पणखा आता आपल्या भावांकडे गेलेली आहे. आणि भावांना काय सांगते, हे जे भाव खर आणि दूषण त्या जंगलामध्ये होते, 14,000 सैन्य त्यांच्याकडे होतं. त्यांना जाऊन रडत रडत सांगितले, माझं नाक कापलं, माझं नाक कापलं, माझं नाक कापलं. कोणी कापलं, 2 माणसं आहेत म्हणे, हे राम आणि लक्ष्मण नावाचे, यांनी कापलं. आणि त्यांच्याकडे मग घेऊन गेले त्या राम लक्ष्मणाकडे, खर आणि दूषणला. आणि त्यांना सांगितलं की यांना मारून टाका. ते खर दूषण 14,000 सेना घेऊन आले, प्रभू रामचंद्रावरती आक्रमण केलं. प्रभू रामचंद्राने एवढा मोठा पराक्रम दाखवला, पहिल्यांदाच 14,000 सैन्यांचा एकट्या रामचंद्राने पराभव केला मंडळीनो. आणि मग त्या ठिकाणी हे सगळं झाल्यानंतर शूर्पणखा घाबरली. तिला वाटलं की अरे रावणाच्या बरोबर ताकद असणारे माझे भाऊ खर आणि दूषण
यांना मारल्यानंतर शूर्पणखाने काय केलं, सरळ लंकेचा रस्ता धरला. लंकेकडे निघाली, आपल्या घरी निघाली माघारी. आणि लंकेकडे गेल्यानंतर ते आपल्या भावाला म्हणते, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सुडघे त्याचा लंकापती. रावण एकदम आनंदामध्ये आहे. स्वर्गाचा राजा इंद्र पाणी भरतोय रावणाच्या घरी. सगळे देवी देवता भाजीपाला कापायला किचन मध्ये ठेवलेले आहेत रावणाने. आणि सुंदर असा त्याचा जो मुलगा आहे मेघनाद, इंद्रावरती विजय प्राप्त करून आलेला आहे. जंगी पार्टी चालू आहे तिकडे, मदिरा मांस सगळं काही चालू आहे तिकडे. आणि इतक्या शूर्पणखा जाऊन धडकलेली आहे तिकडे. आणि शूर्पणखा रावणाला म्हणते, कसले करसी राज्य रावणा, कसले जनपाल, श्रीरामाने पूर्ण जिंकले तुझे दंडकारण्य, सत्तांध तुझ नाही तरीही कर्तव्याचा स्मृती. अरे काय मज्जा मारतो रावणा इकडे. तो राम नावाचा व्यक्ती आलेला आहे, दंडकारण्य जिंकून घेतलेला आहे त्याने, आणि तू इकडे दारू पीत बसलायस. रावणाला म्हणते ती. आणि मग त्या ठिकाणी 20 लोचने उघडून बघ या शूर्पणखेची दशा, श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा, तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ता ही सांगती. अरे 10 तोंडाच्या रावणा, 20 डोळ्याच्या रावणा, जरा डोळे उघड. एक तरी डोळा उघड, बघ काय झालं इकडे. तुझ्या बहिणीची दशा काय केली. तुला ही गुप्त वार्ता कोणी सांगितली नाही का गुप्तचराने तुझ्या. शूर्पणखा म्हणते. आणि मग जनस्थानी त्या कहर उडाला मेले खरदूषण. रावण म्हणला, अरे मग जवळच आपले खरदूषण आहेत ना, हे खरदूषण जे आहेत त्यांनी नाही वाचवलं का. अरे तेच तर सांगायला आले भाऊराया. अरे त्यांना पण मारलं. हे ऐकल्यानंतर मात्र रावण एवढा घाबरला की म्हणले, माझ्या सारखेच बलशाली असणारे हे खरदूषण मारले, माझे भाऊ मारले, चुलत भाऊ. आणि रावण सुद्धा थोडा घाबरलेला आहे. 14 राक्षस मेले हे का तुझं भूषण. 14,000 राक्षसांना मारले. देवा समतो सुपूज्य ठरला जनस्थानीचा यती. एक संन्यासी वनवासी राम आणि 14,000 लोकांना मारावं यासारखा अपमान काय तुझा रावणा. तुझ्याच राज्यी तुझ्या हुणीही पूज्य जाहला नर. भडकवते रावणाला बहीण बर का. संजीवा संगे बैस येत तू स्वस्त जोडुनी कर, जाळून टाकील तव सिंहासन उद्या त्याची दुती. काय हात जोडून बसलाय रावण. अरे तो राम, तो व्यक्ती इकडे येईल आणि तुझं सिंहासन जाळून टाकेल म्हणे एक दिवशी. इतका शक्तिशाली आहे म्हणे तो राम. त्याचं वर्णन करते रामाचं. अशा प्रकारे आता बघा एक महत्वाचा मुद्दा. हा जो रावण आहे, या रावणाने गडबड केलेली आहे. काय केली. शूर्पणखेचा जो नवरा आहे, त्या शूर्पणखेच्या नवऱ्याचा वध या रावणाने केलेला आहे. आणि म्हणून ती म्हणते, तिला रावणाचा काटा काढायचा आहे, रामाचा नाही काढायचा आहे. बघा वरच्या अंगाने रामायण पाहतोय वेगळं आहे, पण आतली गोष्ट काही वेगळीच आहे मंडळीनो. खरं तर या शूर्पणखेने रामायण घडवले सगळं. या शूर्पणखेचा नवरा रावणाने मारलेला युद्धामध्ये, आणि त्याचा बदला आज शूर्पणखेला घ्यायचा आहे. म्हणून रावणाला भडकवते शूर्पणखा. तिला माहितीये की आता राम आलेला आहे आणि आमचा राम आल्यानंतर रावण काही जिवंत राहणार नाही. म्हणून ती काय म्हणते, तो रूप देखी तो रूपाने रेखीव श्यामल भूमी वरती स्मर, त्याच्या संके जनक कन्यारती हुणी सुंदर, तुलाच साजून दिसेल ऐसी मोहक ती युवती. ती म्हणते, अरे त्या रामा बरोबर एक सुंदर बाई आहे बरं का. त्या बाईचं नाव सीता आहे. आणि एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की माझ्या आयुष्यात एवढी सुंदर स्त्री बघितली नाही मी कधीच. मगाशी काय म्हटली होती, तिला काळी म्हटली सीतेला. आता म्हणते की एवढी सुंदर स्त्री बघितली नाही आणि असं वाटतंय की मला ती तुझी बायको व्हावी. रावणाच्या मनात भरवलं. रावणाच्या मनात काही नव्हते. या शूर्पणखेने भरवलं आणि म्हणते, तिला पळवून घेऊन यावे तुझ साठी सत्वर.
याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर. अरे मी काही तिकडे गेले नव्हते भांडण करायला किंवा काही रामाला बघायला. मी असे गेले होते खास. मला कळालं होतं एक सुंदर बाई तिकडे आहे आणि जगातली सुंदर स्त्री माझ्या भावाला असावी म्हणून मी तिकडे गेले होते आणि खरंच ती सुंदर निघाली बरं का. असं वर्णन करते त्या सीतेचं. आणि मग जा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण, हसली मजती जनक कन्या येई तिच घेऊन, माझ्या समते तव सत्वेची विटंबना आकृती. काय म्हणते ही शूर्पणखा, लवकर जा त्या रामाला लक्ष्मणाला या दोन भावांना मारून टाक. त्यांचं गरम गरम रक्त मला प्यायचंय आणि त्या सुंदर सीतेचा उपभोग तुला घ्यायचा आहे. तिला आपली राणी बनव. ही सल्ला दिली बघा. हे राक्षसी लोक जे असतात ना अशा चुकीचे सल्ला देतात बरं का. म्हणून आपल्याला जर कोणी चुकीचा सल्ला देणारा असेल ना तो राक्षस आहे असं समजायचं. एखादा मंदिरामध्ये चालला, गंध लावायला लागला, कथेला जायला लागला, लोक म्हणतात काय आता महाराज झालाय वाटतं, मंदिरात जायला लागला हरे कृष्णाच्या. टोमणे मारणारे लोक भरपूर आहेत. समजायचं काय राक्षस की औलाद है. असे लोक समाजात आहेत की नाही. अहो काय खायप्याचे दिवस, कमवायचे दिवस तुमचे, तुम्ही काय केलं, मांसाहार सोडला, नशापान सोडलं, सगळं सोडलं आणि तुम्ही आता काय हरे राम हरे कृष्ण करायला लागला. असं जर तुम्हाला कोणी म्हटलं समजायचं शूर्पणखेची औलाद आहे. कारण या शूर्पणखेने असंच केलेलं आहे. शूर्पणखा काय करते, त्या रावणाला भरवते सीतेला पळवून आण म्हणून. आणि ती म्हणते ती मला हसली माझ्याकडे बघून. रावण घाबरला. रावण म्हणला जाबाई जा म्हणला दवाखान्यात जा, पहिल्यांदा मलमपट्टी कर म्हणला, प्लॅस्टिक सर्जरी कर, नाक नीट करून घेऊन ये म्हणले जा. त्या शूर्पणखेला पाठवलं दवाखान्यामध्ये रावणाने. आणि हा जो रावण आहे रात्रभर विचार करायला लागला. अरे माझे हे घर दूषण मारले म्हणजे नक्कीच भगवान राम प्रकट झाले असतील. त्या खर दूषणाला मारायची शक्ती कुणाच्या बापात नाहीये. नक्कीच हा विष्णू असेल असं त्याला वाटलं त्या रावणाला. मग रावणही हुशार आहे. कारण असं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की मनुष्य रूपामध्ये भगवान विष्णू येतील आणि मला मारतील. हे रावणाला आधीच माहिती आहे बरं का. आणि म्हणून रावणाला शंका आली आणि रावण विचार करायला लागला, मनामध्ये विचार करायला लागला. काय विचार केला रावणाने मनामध्ये, रामाचं भजन करून रामाला प्राप्त करू का रामाशी 36चा आकडा करून शत्रुत्व प्राप्त करून रामाला प्राप्त करू. दोन विचार रावणाच्या मनामध्ये आले आणि मनामध्ये हा विचार करत आहे. आणि शेवटी त्यांनी ठरवलं. काय ठरवलं म्हटले की आपण रावणाशी शत्रुत्व करू आणि रामाला प्राप्त करू. रावणाने विचार केला कारण भजन काही माझ्याच्यानं होणार नाही. हे मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू, जितना इसे समजावू उतना ही मचलता है. मना षष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. हे मन इतकं बेकार आहे की भगवंताचं भजन करू वाटत नाही मनाला. हे मन सारखं त्या वाईट गोष्टीकडेच ओढतंय सारखं मन. आणि म्हणून या मनाला कोण समजावणार. रावणाचं सुद्धा मन आता तिकडेच ओढतंय. तो त्याने विचार केला की राम राम काय आपल्याच्यानं होणार नाही, राम नामाचं जप काय आपल्याच्याने होणार नाही. आपण काय करू, रामाशी भांडण काढू, त्या निमित्ताने रामाची कृपा आपल्याकडे होईल. हे वेगळ्या प्रकारचं चिंतन बरं का. कंसाने असं चिंतन केलं होतं. परंतु मनामधून जे रामाचं चिंतन केलं ते चांगलं चिंतन. म्हणून आपण काय करायला पाहिजे, मनामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायला पाहिजे. मन राम राम बोल रे राम राम बोल. मन राम राम बोल रे राम राम बोल. टाळी. राम राम बोल रे राम राम बोल. मन राम राम बोल रे राम राम बोल. मन राम राम बोल रे राम राम. सर्वांनी टाळी वाजवायला बोलायचं थोडं. इकडं थोडं इकडं थोडं. राम राम बोल. मन राम राम बोल रे
राम राम बोल म्हण राम राम बोल रे राम राम बोल राम राम बोल रे राम राम बोल म्हण राम राम बोल रे राम राम बोल मन राम राम बोल प्रेमाने म्हणा राम राम बोल म्हण राम राम बोल रे राम राम बोल मन राम राम बोल रे राम राम बोल म्हण राम राम बोल रे राम राम बोल मन राम राम बोल रे राम राम बोल म्हण राम राम बोल रे राम राम बोल मन राम राम बोल रे राम राम बोल राम राम बोल रे राम राम बोल मन राम राम बोल रे राम राम बोल राम राम बोल रे राम राम बोल मन राम राम बोल रे राम राम बोल टाळी वाजवा हात वर करा मन राम राम बोल रे राम राम बोल राम राम बोल रे राम राम बोल मन राम राम बोल रे राम राम बोल राम राम बोल रे राम सर्वांनी मोठ्याने म्हणा राम राम बोल रे राम राम बोल 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 राम राम बोल सियावर रामचंद्र भगवान की त्या मनाला नेहमी सांगायला हवं तू राम राम म्हण बाळा राम राम म्हण हा? कारण मन इतकं बेकार आहे की राम राम म्हणलं तरच शांत राहू शकते जे राम राम नाही बोलणार त्यांचं मन विचलित आहे करू का न करू करू का न करू सदैव द्विधा मनस्थिती आहे मनामध्ये आणि म्हणून राम नाम जे आहे राम नामच या मनाला शुद्ध करणारा आहे राम नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरान्यथा केवळ रामाचंच नाव आणि रामाचंच नाव मनाला स्वच्छ करू शकतंय कुठला अंगारा भंडारा नाही स्वच्छ करू शकत मनाला तो तर मनाला घाण लावतो म्हणून भगवान रामचंद्राचं नावच सुखी करू शकतं मनाला स्वच्छ करू शकतं म्हणून सदैव आपण प्रभूंचं नाव घ्यायला पाहिजे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे प्रसंग आता सुर्पणखेचं काम केलं आता पुढे लक्ष्मण जो आहे जंगलामध्ये गेलेला आहे फळं आणण्यासाठी आणि फळं आणण्यासाठी गेल्यानंतर एकांतामध्ये प्रभू रामचंद्र सीतेला म्हणतात थोडं ध्यानपूर्वक ऐका थोडा टर्निंग पॉइंट आहे इकडे प्रभू राम सीतेला हळूच म्हणतात अगं व्हॉट्सअप बघा मी या जगामध्ये प्रकट झालोय रावणाला मारायला पण मारणार कसं काय एखाद्याशी भांडण काढायचंय तर घरी जाऊन डायरेक्ट भांडण नाही काढू शकत कुठं तरी धागा दोरा पकडावा लागतो आणि ते धरून भांडण काढावं लागतं तर रावणाला मारायचंय तर म्हणले मला रावणाने काहीतरी अपराध करायला हवा माझ्या प्रती तर मग म्हणले मी रावणाशी काहीतरी कुरळी काढून मग ते धागा पकडून आणि मग मी त्याला मारायला जाऊ शकतो काय कर तुला आता एक काम करायचंय सीते तुलाही माहितीये की रावणाची विषाद काय की मला अंगाला हात लावेल रावण आणि तुला आता मध्यस्थी ठेवायचंय मला या लीलेमध्ये म्हणून प्रभू रामचंद्राने सीतेला सांगितलं म्हटले तू काय कर आता
तुला आता रावण येणार आणि रावण पळवून नेणार, तुला रावण स्पर्श करणार, ही लीला होणार आहे. पण सीता तर लक्ष्मी आहे ना, मग सीतेला स्पर्श कसा काय रावण करू शकेल? लक्ष्मीला विष्णूशिवाय कोणी स्पर्श करू शकत नाही. म्हणून भगवंतानी सांगितलं तुला दुसरं रूप घ्यायचंय. सीतेला सांगितलं प्रभू रामचंद्राने. हे अंतरंग गोष्टी बरं का, आतल्या आत घरातल्या घरात गुपचूप वार्तालाप चालू आहे हा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की रावण येईल आणि रावण आल्यानंतर तुला उचलून घेऊन जाईल. त्यावेळेला तुला काय करायचंय? अग्नीमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि अग्नीमध्ये प्रवेश करायचा आहे आणि दुसरं रूप बाहेर काढायचं आहे, प्रतिसीता. ही प्रतिसीता कोण आहे? हेमवती. रावण हा इतका नालायक व्यक्ती, तसं बघायला गेला तर स्त्री लंपट, ज्ञानी पुरुष आहे पण स्त्री लंपट आहे. आजही समाजामध्ये फार मोठे प्रवचन कीर्तनकार करणारे, फार मोठे मोठे प्रकार पंडित सुद्धा आहेत आपल्याकडे, वेदांचं उच्चारण करणारे, संस्कृत मध्ये बोलणारे, पण स्त्री लंपट आहेत. ते ज्ञान काही कामाचं नाही. रावण पण स्त्री लंपट. कुठं त्याला सुंदर बाई दिसली की रावण तिला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा रावण चालला होता विमानामध्ये बसून, पुष्पक, आणि विमानामधून जात असताना हिमालयावरून विमान चाललं, तेव्हा त्या हिमालयामध्ये एक सुंदर अशी स्त्री दिसली त्याला, तरुण, तपस्या करत बसलेली होती. तिचं नाव होतं हेमवती. हेमवती तपस्या करत असताना या ठिकाणी हेमवतीने पाहिलं की एक रावण आलेला आहे तपस्यामध्ये भंग करण्यासाठी. इतकी सुंदर होती हेमवती, तपस्या करत होती की मला भगवान राम विष्णू पती म्हणून मिळावे. आणि मग ही हेमवती जी आहे, हेमवतीने त्या ठिकाणी काय केलं, तपस्या करत असताना भंग झाली तपस्या. रावण आल्यामुळे रावणाने सरळ सरळ तिच्यापुढे निवेदन ठेवलं, माझ्याशी लग्न करशील का? ती म्हणली नाही, मी तर भगवान नारायणाला विष्णूला प्राप्त करण्यासाठी हिमालयात तप करायला आले, तुझ्यासारख्या राक्षसाशी नाही. या रावणाने जबरदस्ती केली तिच्या बरोबर, तिला स्पर्श केला, त्या हेमवतीला स्पर्श केला. त्यावेळेला त्या हेमवतीने ठरवलं, त्या राक्षसाचा मला स्पर्श झालेला आहे, शरीर अपवित्र झालेलं आहे, केवळ भगवंतानी स्पर्श करावा म्हणून मी मागणी करते. म्हणून ही जी हेमवती आहे, हिने आपल्या तपाच्या बळावरती अग्नी प्रकट केला आणि जळून खाक झाली. पण जाता जाता त्या रावणाला शाप देऊन गेली. काय शाप दिला? जबरदस्ती जर कुणाला तू हात लावायचा, तिला तुझा भोग करण्याचा प्रयत्न केला, रावणा तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील, असा शाप तिनं त्या हेमवतीनं दिला. आणि अजून एक शाप दिला तिने. रावणा म्हणे, तू माझ्या अंगाला स्पर्श केलेला आहेस, त्यामुळे आता काय होईल, तुझ्या मृत्यूचं कारण मी बनेन म्हणे. कोण म्हणाली? हेमवती. तीच हेमवती आता या ठिकाणी प्रकट झालेली आहे प्रतिसीता म्हणून. हरी बोल, हरी बोल. ही जी मूळ सीता आहे तिने अग्नीमध्ये प्रवेश केला, आणि ही जी प्रतिसीता आहे ती बाहेर आली. आणि रावणाने या खऱ्या सीतेचं अपहरण केलंच नाही. रावण तर खोटी सीता घेऊन गेला. हा रावण इतका स्त्री लंपट आहे की पार्वती मातेला सुद्धा सोडलं नाही. आणि या रावणाने एका पायाच्या अंगठावर उभा राहून तपस्या केली रावणाने, आणि इतकी घनघोर तपस्या केली की हा रावण कैलास सुद्धा त्याने हलवलं, महादेवाचं स्थान रावणाने. महादेवाने बघितलं कोण आहे एवढा महाभाग, फार तपस्वी आहे रावण. महादेवांना भेटला. महादेव म्हणले, काय पाहिजे बाळा तुला? महादेव म्हणले, माझी आई तुमची फार मोठी भक्त आहे, आणि माझ्या आईला रोज वाळूची पिंड करते, मातीची पिंडी करते. अहो मी रावण आहे, मी तिला वचन दिलेलं आहे म्हणे की मी तुझ्यासाठी कैलासमध्ये जाऊन आत्मलिंग घेऊन येतो. हे असलं वाळूच्या पिंडी करून काय पूजा करतेस तू?
म्हणून म्हणे मला ते आत्मलिंग पाहिजे. महादेव म्हणले तथास्तु. महादेव राक्षसी लोकांवरती लवकर प्रसन्न होतात. हे महादेवांचा एक गुण आहे. का? कारण ते लोक सारखे मागण्या करत असतात. हे द्या, ते द्या, बंगला द्या, गाडी द्या, बायको द्या, हे द्या, ते द्या. महादेव म्हणतात लवकर घेऊन निघून जा, मला राम राम करायचंय, ते भजन करायचं, मला ताप देऊ नको. म्हणून अशा लोकांना महादेव लवकर प्रसन्न होतात. रावण पण गेला, म्हणलं आत्मलिंग पाहिजे. रावणाने आत्मलिंग घेतलं, पण ते घेत असताना त्या रावणाने पाहिलं की त्याच्या शेजारी कोण आहे? पार्वती मैया की. या पार्वतीला तिने पाहिलं. ध्यानपूर्वक ऐका कथा. पार्वतीला पाहिलं आणि पार्वतीला पाहिल्यानंतर रावणाच्या मनामध्ये वासना उत्पन्न झाली. अरे हा अंगाला भस्म लावलेला महादेव कपडे सुद्धा नीट घालत नाही, आणि याला एवढी सुंदर बायको कशाला हवी महादेवाला? म्हणून त्यांनी काय केलं, त्या महादेवाला म्हटले, अहो ती जी तुमच्या शेजारी बसलेली आहे ना तुमची बायको, ती मला देता का? सुरूपनखा आठवते का तुम्हाला? मागे सांगितलं. सीतेच्या पुढंच काय म्हणते, रामाला म्हणते माझ्याशी लग्न कर. आणि तिचाच भाऊ तो रावण महादेवाला म्हणतो तुमची बायको मला देता का? ही राक्षसी वृत्ती आहे. पण महादेव इतके उच्च कोटीचे भक्त आहेत. वैष्णवानाम यथा शंभू. हे शंभू महादेव इतके दयाळू आणि करुणामय आहेत. त्यांनी पार्वतीकडे पाहिलं, म्हणले मी माझ्या भक्ताला वरदान द्यायला कुठंच कमी पडत नाही. म्हटले तुला जावं लागेल. म्हटले महादेवांनी पार्वती देऊन टाकली रावणाला. ही पार्वती खांद्यावर बसवली रावणाने, आणि ते आत्मलिंग घेतलं. एका खांद्यावर आत्मलिंग, एका खांद्यावरती पार्वती बसवली, आणि रावण निघालेला आहे. भगवंताला प्रश्न पडला काय करायचं? पार्वती माता नारायणाकडे प्रार्थना करते, अहो तुम्ही तरी काही करा. हे आमचे एक मालक तुमच्या नादाला लागलेत, सारखं राम 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 करते, स्वतःची बायको पण देऊन टाकली, यांना काही कळेना. प्रभू रामचंद्रांकडे पार्वती प्रार्थना करते, आणि मग पार्वती माता भगवंत एक लीला करतात या ठिकाणी. भगवान विष्णू काय करतात, त्यांच्या अंगाला जे लागलेलं चंदन आहे, ते चंदनापासून एक मूर्ती तयार करतात छोटीशी. आणि ही चंदनाची पासून बनवलेली मूर्ती आहे. तिच्यापासून त्यांनी एक स्त्री निर्माण केली, आणि एक ब्राह्मणाचं रूप घेऊन म्हणतात, किंवा काही असं म्हणतात काही जण की गणेशजींना पाठवलं तिकडं, असंही काही वर्णन आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं वर्णन आहे. रावण ज्या मार्गाने निघाला होता तिकडे ते आडवे गेले, आणि आडवं गेल्यानंतर म्हटले की अहो काय म्हटले, रावणाला जायचं होतं संध्या करायला, एकीकडे पार्वती एकीकडे हे. तो ब्राह्मण गेला तिकडे, म्हणले अहो महाराज महाराज काय म्हणले तुम्ही, पार्वती काय कुणाला घेऊन चाललाय खांद्यावरती? हे म्हणले महादेवाची बायको आहे. म्हणले पार्वती मला आवडली, मी घेऊन चाललो. रावण म्हटला. मग असं म्हटल्यानंतर ते म्हणले ही पार्वती नाही. म्हणले महादेव काय तुम्हाला एवढे भोळे वाटले स्वतःची बायको द्यायला? हे पार्वती नाही. म्हणले तुम्हाला फसवलंय महादेवानी. म्हणले अहो तुम्हाला डुप्लिकेट पार्वती दिली म्हणे महादेवानी. तुम्हाला खरी पार्वती बघायची आहे का? तुम्हाला खरी पार्वती बघायची आहे? चला म्हणे तुम्हाला दाखवतो. तर मै दानव नावाचे राक्षस होते, त्यांच्याकडे भगवंतानी हे चंदनाची एक पार्वती बनवली आणि तिकडे ठेवली होती. सेम पार्वती सारखीच होती ती. आणि अशा प्रकारे त्या मै दानव राक्षसाकडे घेऊन गेला तो ब्राह्मण, आणि या ठिकाणी त्यांनी दाखवलं ही खरी पार्वती आहे. रावणालाही पटलं ते, हा बरोबर आहे. आणि अशा प्रकारे तिचं नाव होतं मंडोदरी. ही मंडोदरी रावणाची बायको. आणि मग रावणाने तिच्याशी लग्न केलं, आणि ही पार्वती महादेवाकडे माघारी गेली. ओरिजिनल पार्वती. येते का लक्षात आपल्या? इतका स्त्री लंपट आहे हा रावण, राक्षसी वृत्तीचा. आणि ते आत्मलिंगाची कथाही सर्वांना माहितीच आहे. ते आत्मलिंग ते म्हणले खाली ठेवू नको. मग ते म्हणले 1 2 3 मला जर वच झालं तर खाली ठेवणार म्हणे, तुम्ही लवकर या. रावण काय आला नाही, ते लिंग खाली ठेवलं, आणि ते लिंग सांगितलं होतं तर कुठं आधी मध्ये ठेवायचं नाही, डायरेक्ट कैलास टू लंका
आधीमध्ये ठेवायचं नाही. ते शिवलिंग गेलं नाही लंकेमध्ये, मध्येच पडलं. रावणाने भरपूर त्याला उपसून काढण्याचा प्रयत्न केला, पण तसं काही निघालं नाही. त्याला गायीच्या कानासारखा आकार झाला. गोकर्ण महादेव की. कर्नाटकमध्ये ठिकाण आहे गोकर्ण महाबळेश्वर. ते आत्मलिंग आहे. कुणी कुणी भेट दिली तिकडे हात वरती करा. बरेच जण गेलेले आपण. मग या रावणाने आता सीतेला पळवण्याचा प्रयत्न करायचा रावणाला. रावण विचार करायला लागला की आता काय आयडिया करावी, काय कल्पना करावी. म्हणून हा जो रावण आहे आपल्या मामाकडे गेला. रावणाचा मामा कोण? मारीच. हा मारीच आधी पण आलेला आहे बरं का, मागच्या वर्षी कथेमध्ये आला होता. राक्षस आहे. ही सगळी राक्षस आहे कंपनी बरं का. याचा मामा पण राक्षसच आहे हा मारीच. आता ही कथा ऐकण्यासारखी आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. ए मामा मारीच म्हणले बोल भाच्या काय काम आहे. मामा भाचे ते म्हणले रथामध्ये गेला एकटाच बसून रावण, आणि रावणाने सांगितलं की तुला हरिण बनायचं आहे आणि सीतेला आकर्षित करायचंय, आणि अशी योजना आहे. मग मी येणार आणि सीतेला पळवणार. या कामात मला मदत कर. याच्या बदल्यात तुला मी लंकेचं अर्ध राज्य देऊन टाकेन. रावण देईल का अर्ध राज्य? वाटतंय का तुम्हाला? हीच राक्षसी वृत्ती आहे. देतो म्हणायचं पण द्यायचं नाही. त्या मारीशला फूस लावली रावणाने, आणि मारीश म्हणला ओ भाचे बिघडलंय काय म्हणे, थोडं आठवत नाही का? त्या राम आहे तो राम, एक बाण मारला होता 100 योजन जाऊन पडलो म्हणले, इकडे येऊन बसलोय म्हणले. आज पण म्हणले मला र शब्द आठवला की मला म्हणले थरथर कापतात म्हणे माझे, पाय लटपटतात माझे म्हणे. कुणी राजा म्हटलं, रत्न म्हटलं, रमणी म्हटलं, रथ म्हटलं, र पासून सुरू होणारा एक जरी शब्द नव्हे, रावण म्हटला र जरी ऐकला मी तरी मी थरथर कापतो म्हणे. मला भीती वाटते. झोपताना जर माझ्या डोक्यामध्ये रामाचा विचार आला तर म्हणे मला रात्रभर झोप लागत नाही. रामाचं नाव घेऊन मी दचकून उठतो म्हणे, मारीश म्हणाला. आणि तुम्ही मला सांगताय पुन्हा त्या रामाकडे जायला आणि हे काम करायला? हे भाच्या थोडं सांगतो मी, ऐक बरं का. अरे तो माणूस नाही, साक्षात परब्रह्म अवतीर्ण झालेला आहे. साक्षात भगवंत आहेत म्हणणे ते राम. त्याच्याशी वैर घेऊ नको, त्याच्याशी पंगा घेऊ नको. मारीचनं रावणाला सांगितलं. मग रावण म्हणाला मामा ठीक आहे, तुला हे काम करायचंय की नाही बोल तेवढं. माझं काम करायचं आहे का तुला? नाही करायचं तर म्हणले तुला आताच मारतो म्हणले. ही राक्षसी लोक अशीच आहेत. घरात जर असं होत असेल तर समजायचं राक्षस आहे. ही बहीण भावाच्या जीवावर उठली शूर्पणखा, आणि आता हा भाचा मामाच्या जीवावर उठलेला आहे. हा काय म्हणतोय, एक तर तू माझं काम कर, हरिण बन, नाही तर म्हणे मी तुला आत्ताच इथं जिवंत मारतो. असं रामायणकारांचं म्हणणं आहे की मारीशला वाटलं रावणाच्या हातून आता मरण्यापेक्षा तिकडं रामाच्या हातून मिळेलं बरं म्हणे, म्हणून तो हरिण व्हायला तयार झाला. कारण मला मुक्ती तरी मिळेल म्हणे रामाच्या हातून मिळाल तर, रावणाच्या हातून मरून काय मला प्राप्त होणार आहे, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून हा मारीच आहे, हा सोन्याचा हरिण बनला. सुंदर अशी शिंग आहे, त्याला सोने लावलेलं आहे, त्याच्यावरती अंगावर टिपके टिपके आहेत, साधारण टिपके नाहीयेत. हिरे मोती माणी पाचू लावलेले आहेत त्याच्या अंगावरती हरणाच्या. सुवर्ण हरिण, शुद्ध चांदीचे पांढरे पांढरे टिपके त्या कातड्यावरती आहेत. रत्नाची शिंग आहे, जे खूर आहेत त्या हरणाचे ते पण रत्नमय खूर आहेत. सुंदर निळ्या रत्नाप्रमाणे त्याचे डोळे आहेत. सुंदर तोंड असणारा तो मृग हरिण त्या गोदावरीच्या काठी पंचवटीमध्ये जिकडे राम आणि सीता लक्ष्मण राहायचे त्या झोपडीच्या कडेने तो हरिण फिरायला लागला. ते हरिण यायचं, मध्येच तोंड दाखवायचं आणि पळून जायचं. सीता बघायची, अरे 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 हरिण कुठे गेलं, हरिण कुठे गेलो, वा काय सुंदर हरिण आहे, काय सुंदर हरिण आहे. सीता बघायची, पुन्हा यायचं, हळूच तोंड दाखवायचं, पळून जायचं. सीताला ते हरिण इतकं आवडलं, इतकं त्याने आकर्षित केलं त्या हरणाने, आणि मग ती सीता त्या हरणाचा शोध घ्यायला लागली.
आणि मग तिच्या मनामध्ये असा एक विचार आला, असं काही रामायणकारांचं म्हणणं आहे, त्या हरणाची कातडी किती सुंदर आहे, त्या कातडी जर या हरिण मारलं, त्याची कातडी जर घेतली आणि मला मग चोळी शिवता येईल त्या कातडीची. आणि सीतेने विचार केला की प्रभूंकडे गेली आणि त्यांना सांगितलं, अहो ते हरिण मला दिसलं फार सुंदर आहे बरं का, त्याचा शोध घ्या, आपण त्या हरणाला काय करू, छान सांभाळू आणि आपण ते हरिण, आपला वनवास संपला ना, आता किती थोडे दिवस राहिले, जवळपास 11.5 वर्ष चित्रकूटमध्ये भगवंत राहिले आणि साधारणपणे 1.5 वर्ष नाशिकमध्ये राहिले. मगाशी सांगायचं राहिलं, त्या नाशिकचं नाव आधी काय, पंचवटी, पण त्या शूर्पणखेचं नाक कापलं म्हणून काय, नाशिक धाम की जय. त्या पंचवटीचं नाव पडलं नाशिक. आणि या नाशिक मध्ये भगवंतानी 1.5 वर्ष काढले प्रभू रामचंद्रांनी वनवासातले. झाले किती हो, 11.5 आणि 1.5 किती 13. आता सीता म्हणते आपलं 1च वर्ष राहिलेलं आहे वनवासाचं. जाताना आपण काय करू, या हरणाला आपल्या राज्यात घेऊन जाऊ अयोध्येला, आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर आपल्या तिथं आपल्या राजमहलामध्ये हे सुंदर हरिण ठेवू. कारण असं हरिण इंद्राच्या स्वर्गामध्ये पण नसेल, कुबेराच्या खजिन्यामध्ये पण नसेल म्हणे असं हरिण, इतकं सुंदर हरिण आहे. आणि त्यामुळे ते म्हणते, हट्ट करते. स्त्री हट्ट फार बेकार बरं का, 3 हट्ट फार बेकार. पहिला स्त्री हट्ट, दुसरा बाल हट्ट आणि तिसरा राज हट्ट. एकदा जर राजाने ठरवलं की करायचंच आहे, तर मग तो राजा बुलडोजर लावल्याशिवाय थांबत नाही. मग राजाने ठरवले तर राजा बोले, प्रजा हले, दल हले. आणि एखाद्या लहान मुलानं रडायला सुरू केलं, ते खेळणं किंवा तो पदार्थ घेतल्याशिवाय रडायचं थांबत, बाल हट्ट. आणि एखाद्या स्त्रीने जर इच्छा केली की मला हे पाहिजेच, मग ते नवऱ्याला काही झोपू देत नाही, काही कष्ट करा, काही करा, पण मला ते पदार्थ पाहिजे. सीतेने काही चुका केलेल्या आहेत मंडळीनो, त्या 2 चुकांची चर्चा आज आपण करणार आहे. त्या सीता मातेने काय केलं, त्या सोन्याच्या हरणाकडे आकर्षित झाली. लक्ष्मणाने विचार केला, लक्ष्मण म्हणले, अहो ते हरिण नाहीये, हा साक्षात एक मारीच नावाचा राक्षस आहे म्हणे. आणि म्हणून त्याने बघितलं की बाकीची जी हरणं आहेत ती त्या हरणाजवळ येत नव्हती हो, लांबनं पळायची. लक्ष्मणाने पाहिलं की पूर्वी असं हरिण मी तर कधी पाहिलं नाही, हे हरिण आलं कुठून, असा लक्ष्मणाने विचार केला. बघितलं तर तो मारीच नावाचा राक्षस आहे. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, अहो सीता माता ठीक आहे, सीता म्हणते की हरणाला मारा, तुम्ही पण विचार करा जरा. काय विचार करा, म्हटले हा राक्षस आहे. तर राम काय बोलतात हे महत्वाचं आहे. प्रभू राम म्हटले, जर हा राक्षस असेल तर मी ह्याला मारतो आणि धर्माचं रक्षण करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीतेवर माझं फार प्रेम आहे, आणि ही जी सीता आहे गेले 25 वर्ष झालं माझ्याकडे काहीच मागितलं नाही सीतेनं. जसं आमचं लग्न झालेलं आहे, बिचारीला काही सुख भेटलं नाही, लगेच वनवासात माझ्या बरोबर आली, दुःखच दुःख तिच्या वाटेला आलंय. आयुष्यात येऊन या सीतेनं पहिल्यांदा काहीतरी माझ्याकडे मागितलं हो, आणि मी नाही म्हणावं शोभत नाही मला, राम म्हणतात. असं होतच साहजिक आहे. आणि त्यामुळे म्हणले मला त्या हरणाकडे जावंच लागेल, त्याला मारावंच लागेल. प्रभू राम म्हणाले. आणि म्हणून सीतेने असं म्हणतात की अभिराम मागितला. अभिराम या शब्दाचा अर्थ आहे रामाला सोडून काहीतरी मागितलं. आणि ही सगळ्यात मोठी चूक सीतामातेनं केली. कारण वाल्मिकी रामायणामध्ये हा शब्द येतो अभिराम. वाल्मिकी ऋषी वर्णन करतात की सगळ्यात मोठी सीतेनं चूक केली की रामाला सोडून काहीतरी मागितलं. काय मागितलं? कंचन मृग बनके आया. कंचन म्हणजे सोनं, आणि हे सोन्याचं हरिण सीतेनं मागितलेलं आहे. अरे कंचन मृग बन कर आया, कंचन मृग बन कर आया, सिय का अपहरण कराने, हरि माया का मारी चला माया पति को भटकाने, माया पति को भटकाने, माया का मारी
मारीच चला मायापति को भटकाने। माया का मारीच चला मायापती को भटकाने। माया एक कंचन मृग म्हणजे काय आहे? एक प्रकारची माया आहे, माया. आणि या मायामध्ये ही जी माया आहे ती कंचन मृग, सोन्याचं जे हरिण आहे ते काय आहे? एक प्रकारचं अल्युरमेंट, आकर्षण आहे. हा, ते प्रत्येकालाच असतं. आणि ही जी माया आहे आता कोणाच्या मागे लागलेली आहे? मायापतीच्या मागे लागलेली आहे. या जगामध्ये ही सगळी संपत्ती माया आपण गोळा करतो की नाही, याचा सगळ्याचा खरा मालक तर हा पांडुरंग आहे, हा राम आहे, कृष्ण आहे. आणि म्हणून त्यांचं नाव आहे मायापती. हा सगळ्यांचा पती तर भगवंतच आहे बरं का. हा, तुमचा पती, माझा पती. पती म्हणजे शब्दाचा अर्थ आहे मालक. आणि या मायापतीच्या माग माया लागलेली आहे. असं होऊ शकतं का हो? असं नाही होऊ शकत आहे. पण आज आपल्याला शिकवण्यासाठी, तुम्हाला आणि मला शिकवण्यासाठी प्रभू रामचंद्राने हे लीला केलेली आहे. आणि हे मायावी हरी आता या मायापतीच्या मागे लागलेलं आहे. सीता बोली वो देखे स्वामी है मृग कंचन का, लाए चरम निशान रहेगा 14 बरस गमन का। सिय माया की माया का मृग, सिय माया की माया का मृग, लगे राम मुस्काने। माया का मारीच चला मायापति को भटकाने। माया का मारीच चला मायापती को भटकाने. सीतेने पाहिलेलं आहे, सीता रामाला म्हणते, स्वामी अहो हा सोन्याचा हरिण आहे ना, हा सोन्याचा हरिण म्हणे जर आपण पकडला आणि अयोध्येला माघारी घेऊन गेलो तर म्हणे आपल्या वनवासामध्ये 14 वर्ष आहेत. मारीच चला मायापति को भटकाने। हे जे सोन्याचं हरिण आहे ना, हे सोन्याचं हरिण म्हणे काय होईल? काय आपल्या वनगमन 14 वर्ष जे आपण वनामध्ये फिरलो की नाही, त्या प्रेमाची निशाणी असेल म्हणे आपल्या. काय बोलते हो स्त्री? जर बुद्धी बिघडली ना, म्हणून स्त्री जरी स्वतःची बायको जरी असली ना, पुरुषांनी थोडा विचार करावा. ऐकण्यात आलं तर फार मोठा गडबड होऊ शकते. आपल्या प्रेमाची निशाणी होईल म्हणे. माया सोना है इसके आगे यह जगत खिलौना, कितने लोगों को जीवन भर सोने दिया न सोना। माया सोना है इसके आगे यह जगत खिलौना, कितने लोगों को जीवन भर सोने दिया न सोना। राम चले सोने के पीछे, राम चले सोने के पीछे, हम सबको समझाने। माया का मारीच चला मायापति को भटकाने। माया का मारीच चला मायापती को भटकाने. माया सोना है. काय म्हटलंय? हे सोनं, गोल्ड, गोल्ड, या सोन्याने आता युद्ध पेटवलंय जगामध्ये. माहितीये का तुम्हाला? काही देशांकडे सोन्याच्या खाणी आहेत. तर बघा हे शास्त्र खरं बोलतंय की खोटं बोलतंय? तर म्हणलंय की जी माया आहे ना, सोन्यामध्ये दडून बसलेली आहे. ज्याला सोनं खरेदी करायला जास्त हा लोभ आहे ना, त्यांच्यासाठी ही माया सोना है, इसके आगे जग खिलौना है. या सोन्याच्या पुढे सगळ्यांना काही वाटत नाही. आणि म्हणून इतने लोगों को जीवन भर सोने दिया न सोना. काय म्हटलंय? या सोन्याने लोकांना हिंदीमध्ये झोपणं, सोना म्हणतात, सोना. तर झोप उडवलेली आहे म्हणे काही लोकांची सोन्यामुळं. हे सोनं म्हणजे संपत्ती. हे माया संपत्ती गोळा करण्यामध्ये अनेक लोकांची झोप उडालेली आहे. पैसा कमवणे त्याच्यामध्ये इतकी झोप उडून गेलेली आहे. रात्रंदिवस पैसा कमवत आहेत, सोनं खरेदी करतायत. पण आता या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि ते प्रभू रामचंद्र सुद्धा त्या सोन्याच्या मागे लागलेले आहेत, त्या मायेच्या मागे लागलेले आहेत. असं नाही होऊ शकत.
पण आपल्याला शिकवण्यासाठी तुम्हाला आणि मला आज प्रभू रामचंद्र त्या मायेच्या मागे लागलेले आहेत, त्या सोन्याच्या मागे लागलेले आहेत. मायापति को भी वन में इतना दौड़ाई माया, इसीलिए जीवन में कहीं पड़े न माया की छाया। मायापति को भी जीवन में इतना दौड़ाई माया, इसीलिए जीवन में कहीं पड़े माया। रही न चारा जो जग को, रही न चारा जो जग को, उसे माया चली न जाने। माया का मारी चला मायापति को भटकाने, माया का मारी चला मायापति को भटकाने। त्या मायेचा पण मालक आहे कोणतरी, तुझं नाव आहे मायापती राम. त्या रामाला सुद्धा या मायेनं काय केले, जंगलामध्ये पळायला लावलेलं आहे. त्या हरणाच्या माग 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 राम पळत गेले. ते हरिण असं पळत 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 त्या जंगलामध्ये फिरायला लागलं आणि राम पण त्याच्या पाठीमागं फिरायला लागला. दूर घेऊन गेलं ते, त्या पंचवटीपासून तिकडे दूर घेऊन गेलं जंगलामध्ये, भरपूर दूर गेलं. कधी ते हरिण मध्ये दिसायचं, कधी गायब व्हायचं. आणि मग ते राम बघायचे की अरे 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 आता इथं होतं. खरं ते हरिण मायावी होतं, मायावी. ते थोड्या वेळासाठी दिसायचं आणि गायब व्हायचं. मग प्रभू रामचंद्रांना सुद्धा त्यांनी नाचवलेलं आहे. त्या मायेनं नाचवलं भगवंताला, तुमची आणि आमची काय गत आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, मम माया दुरतया, माझी माया फार दुस्तर आहे, याला पार करून जाणं फार अवघड आहे. जो कोणी भगवंताचं नाव घेतो, मनाला नियंत्रित करतो, तोच व्यक्ती या मायेला पार करून जाऊ शकतो. आणि एकदा जर मायेत अडकला तर मायेतनं बाहेर निघण्यासाठी अन्य कोणता मार्ग नाही. श्रीकृष्णाने सांगितलं भगवद्गीतेमध्ये, एकच उपाय आहे. काय करा तुम्ही, सीताराम 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 गाइए, सीताराम 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 गाइए, राजा राम राजा राम राजा राम गाइए, राजा राम राजा राम राजा राम गाइए, सीताराम 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 गाइए, सीताराम 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 गाइए, राजा राम राजा राम राजा राम कहिए, 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 सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए, राम 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 राम, बोलो राम 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 राम, राम 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 राम, राम 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 राम, बोलो राम 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 राम, बोलो राम 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 राम, सीता राम 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 राम, राम 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 राम,
मागं नाही लागायचं, रामाच्या मागं लागायचं. लक्ष्मी पळत पळत येते. लोक लक्ष्मीच्या मागे लागतात, पैशाच्या मागे लागतात. पैशाच्या मागे लागले की सुख येत नाही, समाधान येत नाही. रामाच्या मागे लागले की सुख पण येतं, समाधान पण येतं आणि पैसा पण येतो. त्याला म्हणतात हुशारी. पण लोकांना राम नको आहे, फक्त लक्ष्मी पाहिजे. ही रावणाची औलाद आहे. त्याला नुसता पैसा पाहिजे पण राम नको. ही रावणाची प्रवृत्ती आहे. रावणाला सीता पाहिजे, राम नको आहे. बरेच लोक लक्ष्मीची उपासना करतात. लक्ष्मी पूजन दिवशी दार उघडा, लक्ष्मीला हात येऊ द्या. हा येईल, लक्ष्मी येईल, पण घुबडावर बसून येईल, घुबडावर. पण जर रामाबरोबर लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी येईल गरुडावर बसून. अरे वाव. आणि मग सुख आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे हरिण आहे, रामाला घेऊन गेलं जंगलामध्ये तिकडं. आणि जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर जे हरिण आहे ते हरिण चुकून रामाच्या टप्प्यात आलं एकदम. आणि टप्प्यात आलं की राम बरोबर कार्यक्रम करतात. रामाने बरोबर ठरवली आता हा तर मारीच आहे आणि हा राक्षसाला मारला पाहिजे म्हटले. आणि इकडे एक घटना घडते. ही घटना सांगून आपल्याला थांबायचं आहे खरं, पण अजून आज थोडस वाटणार आहे बघा. मी कालच सांगितलंय, जायचं का पुढे, थोडं वाढवायचं का, अरे वा. थांबायचं. किती जण वाटते थांबायचं, हात वर करा. थांबू का? थांबू नाही, तुमचं लक्ष नाही प्रवचनामध्ये. हात वर केला तुम्ही. या मारीचाने काय केलं बघा. हा मारीच राक्षस इतका बेकार आहे. प्रभू रामचंद्रांनी त्या मारीच्याकडे पाहिलं आणि बाण 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 बाण. हा आवाज ऐकला सीता मातेनं. आणि सीता मातेनं या ठिकाणी लक्ष्मणाला सांगितलं, हो राम हाक मारतायत. अगदी हुबेहूब त्या रामाचा आवाज काढला त्या मारीशने. मायावी राक्षस आहे ना, हुबेहूब आवाज काढला. आणि मग जेव्हा राम हा शब्द ऐकला सीतेनं, सीता कासावीस झालेली आहे. आणि सीतेने काय केलं? सीता म्हणाली लक्ष्मणाला, की अहो तुम्ही जायला हवं. तुमचे बंधू जे आहे ते बंधू या ठिकाणी संकटामध्ये आहेत असं दिसतंय. लवकर निघा, लवकर निघा. लक्ष्मण तलवारीला त्या बाणाच्या ह्याला धार लावत बसले, टोकाला, शांत निवांत. आणि इकडून आवाज आलाय, धाव लक्ष्मणा धाव. त्या वेळेला मात्र सीता इतकी रागावली आणि लक्ष्मणावरती ओरडली. लक्ष्मण म्हणले की अरे तू का जात नाहीस? लक्ष्मण म्हणाला, माते अगं तो राक्षस आहे मारीच, तो मायावी आहे. हा आवाज रामाचा नाही. हा आवाज तर म्हणले त्या राक्षसाचा आहे म्हणले. आता इथं एक वेगळं वळण मिळतं म्हणजे रामायणामध्ये. एक टर्निंग पॉइंट आहे रामायणाचा. सीता माता लक्ष्मण महाराजांना म्हणते, आजपर्यंत मी विचार करत होते की तुम्ही चांगले आहात, पण आज मला कळून चुकलेलं आहे. तुमचा मोठा बंधू भरत याला राज्य पाहिजे होतं, म्हणून रामाला वनवासात पाठवण्याची योजना केली. आणि आता एवढ्यावर तुमचं भागलेलं नाहीये. भरताला राज्य पाहिजे होतं आणि तुला मी पाहिजे. सीता मातेने लक्ष्मणावर आरोप लावला, माझा भोग करायचा आहे तुला, म्हणून तू रामाला इकडं असं पाठवलं मरणाच्या दाढेमध्ये. आणि इथं निवांत बसलाय. जा म्हणते तर जात नाही रामाला वाचवण्यासाठी. लक्ष्मणाच्या डोळ्यातनं घळा 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 पाणी यायला लागलं. लक्ष्मण महाराज रडायला लागले. म्हणले 13 वर्ष झालं मी तुमच्या बरोबर आहे. अहो अजून सीता कशी दिसते हेच मला माहित नाही म्हणले लक्ष्मण.
आणि खरंच माहित नाही लक्ष्मणाला. सीतेचा कधी चेहरा पाहिलाच नाही आयुष्यामध्ये लक्ष्मणाने. ही पुढे कथा येणार आहे पुढच्या वर्षी. तरी सांगतो मी तुम्हाला, हा लक्ष्मण आहे ना, सीतेने आकाश मार्गाने जाताना दागिने टाकले होते, ते सापडले होते खाली, ते बघितले ना. हम जाणामी केवरे. तर ही जी पायातलं पैंजण आहे ना, गळ्यातला हार दाखवला सीतेच्या, लक्ष्मणाने ओळखला नाही. पण पायातलं पैंजण दाखवल्यानंतर मात्र ओळखलं हे सीतेचं पैंजण आहे म्हणून. रावण घेऊन जाताना पडलं खाली. सीता मातेच्या चरणाचंच दर्शन घेतलेलं लक्ष्मणाने, कधी सुद्धा तिथून वर पाहिलं नव्हतं लक्ष्मणाने. आणि अशा लक्ष्मणाला सीता म्हणते तुझा माझ्यावर डोळा आहे. किती वाईट वाटलं असेल लक्ष्मण महाराजांना. इतकं वाईट वाटलं, पण लक्ष्मण काहीच बोलले नाहीत. मनोमन धन्यवाद दिले, धन्य म्हणले माते म्हटले. पण तरी सुद्धा आपल्यासारखा एखादा असता तर काय केलं असतो. पण लक्ष्मण इतके चांगलं व्यक्तिमत्व आहे लक्ष्मण महाराजांनी, तरी सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये तर वर्णन नाही, पण रामचरित मानसमध्ये वर्णन करतात. त्या ठिकाणी आपल्या बाणाने एक रेषा मारली, लक्ष्मण रेषा नावाने ती प्रसिद्ध आहे. आणि सांगितलं की माते ही रेषा ओलांडून पलीकडे येऊ नकोस, अलीकडे इकडे येऊ नकोस, तुला धोका होईल. जर तू ही रेषा ओलांडली आणि जंगलातून राम आणि मी परत आलो तर कदाचित आपली भेट होणार नाही. स्पष्ट सांगितलं होतं. गुरूंनी सांगितलेलं जरा ऐकावं माणसाने. लक्ष्मण गुरूंची भूमिका निभावतायत. आणि लक्ष्मणाने ती लक्ष्मण रेषा ओढली आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर माघारी आल्यानंतर आणि काय घडलं सर्वांना माहिती आहे. इकडे हा रावण आला. रावणाने एका साधूचा वेश, संन्याशाचा वेश धारण केलेला आहे आणि आलाय. भिक्षाम दे, हे माई भिक्षा वाढ. आणि ते आले भिक्षा घ्यायला. आणि भिक्षा घ्यायला आली. ते स्वरूप पाहिलं, सीतेचं पहिल्यांदा रूप पाहिलं रावणाने. आणि रावणातला रावण जागा झाला, वासना जागी झाली सीतेचं सौंदर्य पाहून. आणि रावणाला राहावलं नाही. रावणाने आधी बराच प्रयत्न केला. मग ती भिक्षा तू मला इकडे येऊन वाढ. अतिथी देवो भव आपला संस्कार आहे. शत्रू जरी तुमच्या घरी आला आणि तरी भिक्षा मागितली, अन्न मागितलं द्यायला पाहिजे, तर सत्कार केला पाहिजे. रावण आला आणि रावणाने सीतेला जेव्हा मागितलं तेव्हा सीतेने द्यायचं इच्छा नव्हती, ती लक्ष्मण रेषा ओलांडायची इच्छा नव्हती. परंतु तरी सुद्धा सीतानं रावणाच्या आग्रहा खातर तो म्हणला मी अतिथी आहे, पाहुणा आहे, आणि जर तुम्हाला भिक्षा नाही दिली माझ्या म्हणण्यानुसार तर म्हणे धर्माचं पालन होणार नाही, तुझ्याकडून अधर्म होईल, अशी भीती रावणाने घातली सीतेला. आणि त्यामुळे सीता घाबरली आणि बुद्धी मारली सीतेची. ही बुद्धी का मारली हो? अपराध, एका महान वैष्णवाप्रती केलेला अपराध सीतेनं. लक्ष्मणासारखा महान वैष्णव भक्त, त्याच्यावर आरोप घेतला सीतेने. फार मोठी चूक केली. दोन चुका सीतेनं केल्या. पहिली चूक केली काय? या सीतेनं त्या हरणाला ओळखण्यातच चूक केली. सांगत होते अरे हा राक्षस आहे, राक्षस आहे, परंतु हट्ट केला की नाही मला पाहिजे, नाही मला पाहिजे. पहिली चूक केली, नवऱ्याचं ऐकलं नाही, दिराचं ऐकलं नाही. आणि दुसरी चूक केली, त्या दिरावरती म्हणजे महान भक्तावरती आरोप लावला. आणि ज्यांनी ज्यांनी संतांवर आरोप लावले त्यांचे 12 वाजलेले आहेत. इतिहास साक्षी आहे. महान लोकांवर ज्यांनी ज्यांनी आरोप लावले त्यांचे 12 वाजलेले आहेत. अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, वेळ नाहीये. ही चूक, या 2 चुका सीतामातेने केला. रावण आला, उचलून नेला, पण जबरदस्ती परत नाही केली. त्या विमानामध्ये बसवलं आणि देवतांना वाटू लागलं की अरे सीतेला जर स्पर्श केला तर असं होतं की जर सीतेला जर खरंच स्पर्श केला असता रावणाने तर रावण जिवंत राहिला नसायचं, डोकं फुटलं असतं. पण ती प्रति सीता होती. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, ती काही खरी सीता
नव्हती आणि म्हणून रावण तिला घेऊन गेला आणि तीच सीता आता रावणाच्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या अरण्यकांडामध्ये पंचवटी क्षेत्रामध्ये ही घटना घडलेली आहे. या ठिकाणी रावण सीतेचं हरण करून जातो. पण अरे रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना, सौदा चौकड्यांचे राज्य तुला जमेना. रावण चौकडी म्हणजे फार मोठा गणित आहे. ते लाखो करोडो वर्षापासून लंकेचा राजा आहे, पण त्याला ते जमेना आता. कारण त्यांनी काय केले, सीतेचं सारखं रत्न चोरून नेलेलं आहे आणि ही सीताच त्याची आता वाट लावणार आहे. म्हणून अपमार्गाने कमवलेली संपत्ती, पैसा हा कधीच माणसाला सुखी बनवू शकत नाही. रावणाची सोन्याची लंका होती, पण त्याने या सीतेला पळवलं. म्हणजेच वाईट मार्गाने जर पैसा कमवला, 2 नंबरचा पैसा कमवला, तर तो कधीच माणसाला स्वस्त राहू देत नाही. हा, माणसाला वाटतं की भरपूर आहे माझ्याकडे, पैसा भरपूर आहे, पण झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतायत. हा, टेन्शन मध्ये आहे सदैव, सारखी भीती वाटते. म्हणून ह्या गोष्टीवरनं हे समजतं की अपमार्गाने कधी पैसा नाही कमवायला पाहिजे. आणि आज जग दुःख का भोगतंय, प्रत्येकाला कमी कष्ट करायला पाहिजे आणि जास्त पैसा मिळवायला पाहिजे. मग कोणी काय ऑनलाईन मार्ग काढले पैसे कमवण्याचे. पहिलं तर गावाच्या कट्ट्यावर बसून लोक पत्त्याचे डाव खेळायचे, सट्टा लावायचे, तिथपर्यंत मर्यादित होतं. पण प्रगती केली ना आम्ही विज्ञानाने 21व्या शतकामध्ये, भरारी मारली विज्ञानाने. ऑनलाईन रमी गेम्स निघाले, त्याच्यावरती लोक पैसे खेळत आहेत, त्याच्यावरती काही पैसे कमवत आहेत. हे काय आहे? अपमार्गाने पैसा कमवायचा आहे, कमी कष्टामध्ये जास्त उत्पन्न निघलं पाहिजे, भरपूर केमिकलचा वापर करायचा शेतामध्ये. हे काय आहे? हे जे पैसा कमवण्याचं जे साधन आहे, आधुनिक पद्धतीची शेती आणि वगैरे, त्याला नावं द्यायची काहीतरी. हे काय आहे? कमी कष्टामध्ये जर तुम्हाला जास्त पैसा पाहिजे, ही रावणाची प्रवृत्ती आहे. आणि रावणाला कधी सुखाने झोप आली नाही मंडळी. सोन्याची लंका असून सुद्धा काय कमी होतं रावणाकडे? सगळे देवी देवता सेवेला आहेत, लाखो स्त्रिया सेवेला आहेत. मंडोदरी सारखी सुंदर स्त्री आहे, तरी सुद्धा रावण दुःखामध्ये आहे मंडळी, लंकेमध्ये. आणि म्हणून हे अपमार्गाने पैसा संपत्ती कधी कमवायला नाही पाहिजे. आणि जर कमवली असेल तर दान करून टाका कुठतरी आणि चांगल्या मार्गाने जीवन जगा. पण या जन्मात पण सुखी नाही होणार आणि पुढच्या जन्मात पण सुखी नाही होणार जर अपमार्गाने कमवलेला असेल तर. ही रावणाची वृत्ती आहे, ही वृत्ती सोडायला पाहिजे. आणि ही वृत्ती तेव्हा सुटू शकते केव्हा? या सीतारामाचं भजन केले आहे, राम नामाचं भजन केले आहे. आणि म्हणून सर्वांनी काय करायचंय? या राम नामाचा, या कृष्ण नामाचा जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. अरे सीता 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 राम कहिए, 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 राधे 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 श्याम कहिए, राधे 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 श्याम कहिए, सीता राम कहिए, राम कहिए, राधे श्याम कहिए, राधे श्याम कहिए, सीता राम कहिए, सीता राम कहिए, राधे श्याम कहिए, राधे श्याम कहिए, सीता राम राधे श्याम सीता राम कहिए, सीता राम राधे श्याम सीता राम कहिए, राधे श्याम सीता राम राधे श्याम कहिए, राधे श्याम सीता राम राधे श्याम कहिए, सीता 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 राम कहिए, सीता 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 राम कहिए, राधे 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 श्याम कहिए, राधे राधे
गाइए सीताराम गाइए राधे श्याम गाइए हे सीताराम राधे श्याम सीताराम गाइए सीताराम राधे श्याम सीताराम गाइए राधे श्याम सीताराम राधे श्याम गाइए राधे श्याम सीताराम राधे श्याम गाइए सीता 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 सीताराम गाइए सीता सीता सीताराम गाइए राधे 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 श्याम गाइए राधे 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 श्याम गाइए सीता 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 सीताराम गाइए सीता 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 सीताराम गाइए बोलो राधे 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 श्याम गाइए राधे 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 सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम राधे सीताराम राधे श्याम 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 सीताराम राधे सीता 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 सीताराम गाइए सीता सीता सीताराम कहिए राधे 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 श्याम गाइए राधे 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 श्याम कहिए सीता 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 सीताराम गाइए सीता 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 सीताराम कहिए राधे राधे गाइए राधे 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 श्याम कहिए सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की बोलो अयोध्यापुरी धाम की जगतगुरु श्रील प्रभुपाद की परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की निताय गौर हरि प्रेमानंदे हरि बोल गौर हरि प्रेमानंदे हरे